अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार। काल आपण श्री स्वामी समर्थांचा जन्मोत्सव स्वामी भवन नांगरगाव इथे केला। आज 1 तारीख म्हणून परत आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। गेले 2 महिने आपण माझ्या नोकरीतले अनुभव म्हणजे समृद्ध नोकरीतले स्वामी समर्थांचे समृद्ध अनुभव ऐकत आहोत। आता शेवटचा ते राहिले आहेत, कारण 2000 सालापर्यंत आपण येऊन पोचलो आहे आणि 2003 मध्ये मी VRS घेऊन रिटायर झाले। आता 3 वर्षाचे अनुभव राहिले ते आज आपण बघणार आहोत। प्रवचनाची तयारी करता करता म्हणजे प्रवचनाला येण्यासाठी, सांघिक प्रार्थनेला येण्यासाठी आता संध्याकाळी तयारी करता करता मनात विचार आला आणि 1985 मधली घटना आठवली। पानाच्या मागे एखादी कळी असावी आणि ती उमललेली आपल्याला दिसावी, तसं काहीतरी घडलं असावं आणि म्हणून आता आपण परत 85 सालामध्ये जायचं आहे। 1984 साली नाना स्वामीचरणी विलीन झाले। 16 जानेवारी 1985ला नानांचा पहिला स्मृतिदिन होता आणि त्यामुळे नानांच्या विषयी बोलायचं होतं। दिवसभर ऑफिसमध्ये काम होतं, विचार करायला वेळ मिळत नव्हता। आता 85 सालात माझा मुलगा पण लहान होता, त्यामुळे घरातल्या बाकी संसारिक सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन किंवा नानांच्या आठवणीचा विचार करता कधी कधी रडू यायचं आणि त्यामुळे काय बोलायचं हे माझं काही ठरतच नव्हतं। पण महाराजांची शक्ती कार्य करते त्याचा अनुभव साधारण आज त्या दिवशी आम्ही लवकर निघणार होतो, माझ्या 2 मैत्रिणी आणि मी, कारण आपल्या इकडे 7:30चा कार्यक्रम होता बेडेकर शाळेमध्ये। म्हणून आम्ही 3:30 वाजता चहाला गेलो। तिथे दुसरा पुरुषांचा ग्रुप होता, साधारण आमच्याच एज ग्रुपमध्ये असलेली लोक होती आणि आमचे विचार एकमेकांना जमणारे होते। ते लोक आम्ही बसलो होतो तिथे येऊन बसले आमच्या समोर आणि त्यातले एक रोज तर मला म्हणाले, अहो तुमच्या वडिलांविषयी आम्ही बरंच काहीतरी ऐकलंय, आम्हाला सांगा ना जरा अनुभव। त्यांनी प्रश्न विचारला आणि मी बोलायला सुरुवात केली आणि 3:30 ते 4:30 आम्ही ऑफिसच्या असलेल्या कॅन्टीनमध्ये माझं बोलणं झालं, सगळ्या आठवणी उजळल्या गेल्या आणि मग त्या दिवशीचा कार्यक्रम जो होता ठाण्यामध्ये, तो कार्यक्रमासाठी स्वामी समर्थांनी अशा प्रकारे तयारी करून घेतली। अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती। आता आपण 2000 सालापर्यंत आलेलो आहोत। मुंबईला माझी ट्रान्सफर झालेली आहे। मी रिपोर्ट केलं आहे आणि मी इश्यू डिपार्टमेंट मागून घेतलं आहे, म्हणजे मुंबई ऑफिस मागून घेतलं आहे। इश्यू डिपार्टमेंटला माझं पोस्टिंग झालं आहे आणि तिथे परत DGM आहेत ते भोपाळचा मला ज्यांनी घेतलं ते AGM तिथे होते जोशी, तेच जोशी परत इश्यू डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि त्यांनाच मी रिपोर्टिंग केलं। काय म्हणतात या सगळ्या गोष्टीला योगायोग। भोपाळमध्ये एंट्री करताना तेच आणि तिथून मुंबईला आल्यानंतर त्याच ऑफिसमध्ये तेच बोलणं झालं, सगळं झालं। पोस्टिंग सॅलरी सेक्शनला झालं, ठीक आहे, तसा काही प्रश्न नव्हता। कामाची साधारण माहिती करून घेतली, कुठली पेंडिंग काम आहे। नवीन सेक्शनला पोस्टिंग झाल्यावर नेहमी कुठची कामं पेंडिंग आहेत हे नेहमी बघायचं असतं, म्हणजे आपल्याला समजतं की कुठपर्यंत आपल्या हाताखाली कामं करणारे माणसं किती चांगल्या प्रकारे काम करतायत, कुठच्यापर्यंत ग्रेडपर्यंत त्यांची आहे। आणि मग काय जाणवलं की काही लोकांचं पेमेंट जे ड्यू होतं ते दिलं गेले नाही, काही जणांचे ॲरियर्स असतात, काही कॅल्क्युलेशन असतात। चिंतामणी कोळी ज्याची आपण मागे गोष्ट ऐकली घारपुऱ्यांच्या संबंधात होती ती, त्या चिंतामणी कोळीला जेव्हा परत बँकेत घेतलं तेव्हा त्याला जे काय पेमेंट करायचं होतं, जे काय कट झालं होतं सस्पेन्शन झाल्यावर, ती सगळी पेमेंट करायची राहिलेली 3 वर्ष होऊन गेलेली। मी भोपाळला जायच्या आधीची घटना आणि भोपाळहून आल्यानंतरची परिस्थिती तीच राहिली होती। सॅलरी सेक्शनमध्ये त्याचं ते काम पेंडिंग होतं। मी बघितलं आणि त्याच वेळेला असं झालं की 2 दिवसात त्या
चिंतामणी कोळीला कळलं की माझं पोस्टिंग सॅलरी सेक्शनला झालं आहे आणि म्हणून तो मला भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं की ताई असं असं आहे, मला पैसे देतच नाही आहेत हे लोक, कॅल्क्युलेशन करतच नाही आहेत. म्हटलं मी बघितलं आहे, आता मी बघते, तू काळजी करू नको. मग त्या क्लार्कला बोलवलं, त्याच्यावरच्या ऑफिसरला बोलवलं. म्हटलं की तुम्ही 3 वर्ष हे काम पेंडिंग का ठेवलं एवढं? तर ते म्हणाले त्याच्या इतक्या रजा झाल्या आहेत की आम्हाला कॅल्क्युलेशन कसं करावं ते कळतच नाही आहे. कुठले पैसे द्यायचे आणि कुठले कापायचे याच्या संबंधी आम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन करणं प्रचंड कठीण होत आहे आणि म्हणून आम्ही ही केस अशीच ठेवून दिली आहे. मी म्हटलं की आता मी आले आहे, हे काम आपल्याला 8 दिवसात पूर्ण करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी कामं, तुम्हाला काय डिफिकल्टी आहेत मला सगळ्या सांगा, कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघूया. आणि त्याप्रमाणे एका आठवड्यामध्ये त्याचं 3 वर्ष पेंडिंग असलेले पैसे मिळाले. ही सगळी त्याच्यावर असलेली महाराजांची कृपा आहे की बरोबर मी तिकडे जाऊन पोचावी. त्याला पैसे बरोबर मिळाले. जोशी साहेब होते, त्यांनी पण ते बघितलं, त्यांना पण आनंद वाटला. ते म्हणाले मला काय कल्पनाच नव्हती, कारण त्या एवढं मोठं डिपार्टमेंट त्यांना सांभाळायचं होतं छोट्या सेक्शनमध्ये, कायच आहे म्हणणं. चिंतामणी कोळीचे पैसे परत मिळावेत वेळेवर म्हणून कदाचित माझं पोस्टिंग त्या सेक्शनला झालं असेल असं मला वाटतं. तो स्वामी भक्त होता, आपल्या प्रार्थनेला येणारे होते. स्वामी आपल्या भक्तासाठी काय करतात हा तो अनुभव आहे. आता जोशी सरांच्या हाताखाली होते. आता त्यावेळेला गमत होती, खूप कमी बायका नोकरी करायच्या, त्यामुळे ऑफिसमधले जे पुरुष होते आणि ज्यांच्या बायका नोकऱ्या करायच्या नाहीत ते नेहमी म्हणायचे, हो तुमचं काय डबल इंजिन आहे, तुमचं काय डबल इंजिन आहे, अशा नेहमी चर्चा व्हायच्या. आणि त्यामुळे जेव्हा कधी इन्स्पेक्शनला पाठवलं जायचं तेव्हा जर लेडीजला इन्स्पेक्शनला पाठवलं तर त्या पुरुषांना जरा थोडीशी जेलसी वाटायची की तिला पैसे मिळणार. त्यावेळेला 500 रुपये मिळायचे इन्स्पेक्शनचे. 2000 सालची गोष्ट आहे. 500 रुपयाला बरीच किंमत होती. बरं जायचा खर्च सगळं पण होते, शिवाय वर 500 रुपये. आणि मग हा वाद ऐकला होता मी आणि म्हणून मी जोशी सरांना सांगून टाकलं होतं की मला तुम्ही इन्स्पेक्शन देऊच नका, मी ॲडमिनिस्ट्रेशनचं काम बघेल, मला चालेल, ऑफिसमध्ये काम करायला मला आवडेल, कारण पैसे मिळतात म्हणून जर बाकीच्यांना असं वाटत असेल तर मला गरज नाही आहे त्या, आणि मग खरोखरच आमचं डबल इन्कम आहे, तर मला तुम्ही त्याच्यात ठेवू नका, मला तुम्ही इन्स्पेक्शनला पाठवायचं नाही, मी ॲडमिनिस्ट्रेशनच करणार. ओके म्हणाले. ॲडमिनिस्ट्रेशनचं काम सुरू झालं. एप्रिलमधली ही गोष्ट. मे महिना आला, अनेकांच्या सुट्ट्या सुरू. आणि मग असं झालं की त्याच वेळेला रिझर्व्ह बँकेने असं सांगितलं होतं की ज्या बंडल होती नोटांची त्याला स्टेपलर मारलेले होते, ते सगळे स्टेपलर्स काढायचे. सगळ्या बँकांना ऑर्डर दिलेल्या होत्या की ते काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ते जाऊन इन्स्पेक्शन करायची की त्यांच्या याच्यामध्ये असलेल्या सगळ्या नोट्सचे स्टेपलर्स काढलेली आहेत का, हे इन्स्पेक्शनचं काम असायचं. मेमध्ये अनेकांच्या सुट्ट्या आणि इन्स्पेक्शन तर लवकर लवकर करायचे आहेत. त्यामुळे जोशी साहेबांनी मला बोलवलं आणि म्हणाले की मॅडम तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो. मी म्हटलं काय? म्हणाले तुम्हाला इन्स्पेक्शनला जायला लागेल. मी म्हटलं काय झालं? म्हणाले खूप जण रजेवर आहे आणि बऱ्याच ठिकाणचं इन्स्पेक्शन लवकरात लवकर पूर्ण करायचे, त्यामुळे तुम्ही, ही गोष्ट होती बुधवारची, त्यामुळे उद्या तुम्ही गुरुवारी गिरगावमध्येची महाराष्ट्र बँकेत इन्स्पेक्शनला जायचं आहे. आता मंगळवारी अशी गंमत झाली होती. मी भोपाळहून इथे आले, स्वामी समर्थ परिवाराचं कार्य करायला सुरुवात केलं. सकाळी ऑफिस, संध्याकाळी 7 ते 9 संस्थेचं कार्यालयामध्ये, म्हणजे आईच्याच घराची 7 ते 9 मी पत्रव्यवहार, त्यावेळेला भक्तांची पत्र यायची. आतासारखं मोबाईलवर मेसेज टाकले, व्हॉट्सअप केलं असं नव्हतं. तर सगळे काय काय पत्र आणि खूप पत्र पण यायची. ही गंमत आहे. त्या सगळ्या पत्रांना काय उत्तर द्यायची वगैरे याचा सगळा ड्राफ्ट बनवून ठेवायची वगैरे कामं, किंवा त्यावेळेला कोणी मला भेटायला पण यायचं की मी 7 ते 9 तिथे आहे म्हणून. अशा गडबडीत माझा वेळ जायचा. मी ऑफिसमधनं आल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करायची. चहा नाही, पाणी नाही, लक्षात घ्या, कारण घर बंद होतं, साधं ऑफिस होतं आपल्यामध्ये. पण स्वामींची कृपा असल्यावर तहान भूक लागत नाही, हे सत्य आहे. आणि माझं स्वामींच्या फोटोचं दर्शन म्हणजे मी नुसती बघायची, खरंच ते सत्य, ते तुम्हाला मी सांगते. नुसती फोटोला नमस्कार करायची आणि माझ्या कामाला सुरुवात करायची. जाताना फोटोला नमस्कार करायची आणि जायची. मंगळवारी असं झालं की तिथून 9 वाजता निघताना स्वामींच्या फोटोला कडे बघून नमस्कार करताना जाणवलं की अरे,
स्वामींच्या फोटोच्या माळा आपण बदलल्या नाही आहेत. आई गेल्यापासून आपण माळा बदलल्याच नाहीत. आई जानेवारीमध्ये गेली, मे महिना आलेला आहे. मनाला प्रचंड वेदना झाला, कारण माझी आई दर 2-3 दिवसांनी माळा बदलायची. कुठून कुठून मणी आणून घ्यायची, माळा करून घ्यायची आणि माळा रोज ती बदलायची. तिला खूप हौस होती. मनाला प्रचंड वेदना झाल्या की मी हे कसं विसरले. पुढे हसून महाराजांना म्हटलं की महाराज, आता मी काय काय करू, तुम्ही आता मला सांभाळून घ्या. जे काय झालंय ना ते तुम्ही सांभाळा. आता मी कधी मणी आणायला जाणार, मी कोणाकडनं कधी माळा करून घेणार आणि कधी घालणार आणि कधी बदल, असं महाराजांना सांगितलं. आणि मी माझी सुटका करून टाकली. नेहमी असं रिलॅक्स व्हायचं, महाराज आपल्याला सांभाळतात. आता बुधवारी मला सांगितलं की गिरगावच्या महाराष्ट्र बँकेमध्ये तुम्ही इन्स्पेक्शनला जायचं आहे. बँकेत गेले. 10-10:30चं काहीतरी, काही लवकरच ऑफिस होतं. 12 वाजता ते मॅनेजर म्हणाले की अर्धं काम झालेलं आहे, आता काही वेळ तुम्ही थांबा, आमच्या स्टाफला दुसरं पण काम आहे, कारण माझ्यावर पण 2-3 स्टाफ पण लागायचे. तुम्ही जरा वेळ थांबा, 2 तास तुम्ही ब्रेक घ्या आणि आपण उरलेलं काम नंतर करू, ते पटकन होणार आहे. मी म्हटलं ठीक आहे. मग जरा बसले आणि विचार आला की आता मठात जाऊन येऊया. मठाच्या जवळची ब्रँच होती आणि म्हणून ठाकूरदास रोडवरचं जे मंदिर आहे ठाकूरदास बुवांच्या, त्या मठाला, कांदिवळीच्या मठात मी दर्शनाला गेले. जाईपर्यंत मला जवळजवळ 12:30 वाजले होते. नैवेद्य दाखवून त्यातले पुजारीने दार बंद केलं होतं, जाळीचं दार लावलेलं होतं. त्यांचा नैवेद्य झाला होता आणि ते दार बंद करायला तिकडे आले, मुख्य दरवाजा. ते जाळीच्या बाहेर मी उभे होते. मी त्यांना म्हटलं की मी दर्शनासाठी आले. म्हणाले नाही, आता मंदिर बंद झालं आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता दर्शन नाही घेता येणार, आता 4 वाजता तुम्ही दर्शनाला या. मग मी त्यांना म्हटलं की अहो, मी इथे या गिरगावात राहणारे नाही आहे, मी बँकेत नोकरी करते, मी इन्स्पेक्शनला आले आहे. आता तुमचं झालं, मी 2 मिनिटात दर्शन घेऊन जाईन, मला पण घाई आहे कामाची. ते म्हणाले बरं, तुम्ही आता मागच्या बाजून या. तिकडनं आत बोलवलं. मी दर्शन घेऊन मी घाईत निघत होते. मला त्यांनी सहज विचारलं तुमचं नाव काय काय वगैरे, तर मी सांगितलं. आणि तुम्ही स्वामी भक्त कशा काय आहात, म्हणून मी त्याला नानांची माहिती दिली. दुसरं काही नाही. आणि मग निघालं. त्यांना एवढा आनंद वाटला. मग लागलेच मला प्रसाद दिला वगैरे. मी आले बँकेमध्ये. पुढच्या कामाला सुरुवात झाली. काम 3:30ला संपलं आणि मग आता निघायचं काम झाल्यानंतर. तर मॅनेजर म्हणाले की थांबा, बँकेची गाडी असेल, गाडीने तुम्हाला विटीला सोडतील. मी म्हटलं की नाही, आता मी इथे आले तर मला भुलेश्वरला जायचं आहे, माझं काम आहे. कारण मनात विचार आला की आता मी काल म्हटले की मी कधी माळा आणणार, मोती आणणार, काय आणणार, तर महाराजांनी भुलेश्वर जवळ आणून सोडलं आहे आणि वेळ पण दिला आहे. आणि म्हटलं आता मार्केटला जाऊया. मला त्या मार्केटची सगळी माहिती होती. ते म्हणाले काय घ्यायचं आहे तुम्हाला. म्हटलं मला असे मोती मणी वगैरे घ्यायचे आहेत. मला थांबा थांबा, आमच्या ब्रँचला एक माणूस आहे, तो तज्ज्ञ आहे त्याच्यामध्ये, तो देतो मी तुमच्याबरोबर. त्याला तुम्ही घेऊन जा, तो तुम्हाला दुकान पण व्यवस्थित दाखवेल आणि तुमची खरेदी लवकर होईल. बँकेची गाडी दिली. आता ती आतपर्यंत जात नव्हती, थोडं आम्ही चालत गेलो वगैरे. ठीक. त्या माणसाने मला एका योग्य दुकानात नेलं. मला जे जे हवं होतं त्या प्रकारच्या मणी मला मिळाले. विविध रंगात. माझ्या मनामध्ये विचार होते की कशा प्रकारच्या माळा बनवायचा आहे, कलर कॉम्बिनेशन काय असेल वगैरे. झटपट खरेदी झालं आणि मी विटी स्टेशनला 4:30ला येऊन पोचले. 4:40ची मला ट्रेन मिळाली. 4:40च्या ट्रेनने मी ऑफिसमधून घरी आले. आता एरवी मी संध्याकाळी मला यायला 7 वाजायचे आणि त्या दिवशी मी 5:45च्या आधी सगळी कामं करून येऊन पोचले. म्हणजे महाराज आपल्याला जर काम करायची इच्छा असली, आता मला माळा मी कशा बनवणार, काय करणार, अमुक तमुक करून सगळं महाराजांवर सोपवून स्वतःला मोकळं करून ठेवलं. महाराजांनी कशा प्रकारे योजना घडवली बघा. ही मंगळवारची गोष्ट. बुधवारी जायला सांगितलं. बरोबर गुरुवार मिळाला. गिरगावच्या मठात दर्शन झालं. त्यांना आपापल्या मठाची माहिती मिळाली. सगळं झालं. आता हे झालं. नंतर दुसऱ्या बुधवारी परत तसंच केलं. जोशी म्हणाले की उद्या तुम्ही माटुंगाची ब्रांच आहे, तिथे इन्स्पेक्शनला जायचं आहे. माटुंगा ब्रांचला गेले. तिथे साऊथ इंडियन लोकांच्या कुठले त्यांचे महाराज आहेत, त्यांचा मोठा मठ आहे. अर्थात ब्रांच त्याच आवारामध्ये होती, त्यामुळे तिकडे जाऊन पण गुरुवारी जाऊन पण मी दर्शन घेऊन आले. तिसरा पाठोपाठचा गुरुवार आला, बुधवार आला आणि जोशी म्हणाले की उद्या तुम्हाला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये जायचं इन्स्पेक्शनला.
तो पण गुरुवार होता. लोखंडवान कॉम्प्लेक्समध्ये इन्स्पेक्शन झालं, ते पण लवकर झालं. तिथले असलेल्या स्वामींच्या मठात स्वामींचं दर्शन घेतलं आणि नेहमीपेक्षा लवकर घरी परत आले. महाराज आपल्यासाठी काय काय करू शकतात हे त्याच्याबरोबर. आता हे सगळं झाल्यानंतर सगळे रिपोर्ट द्यायचे होते जोशी सरांना. आता रिपोर्ट देताना मी जोशी सरांना म्हटलं, साहेब तुम्ही काय ठरवून पाठवता का मला देवळांच्या इकडे? ते म्हणाले म्हणजे काय? म्हटलं आता तुम्ही बघा, पहिलं मला गिरगावात पाठवलं, मी गिरगाव मठात गेले. तुम्ही माटुंग्याला पाठवलं, तिथे त्या महाराजांचं मठ आहे त्यात गेले. तिसऱ्या गुरुवारी तुम्ही मला लोखंडवाला कॉम्प्लेक्स पाठवलं स्वामींच्या मठात. अक्षरशः त्यांना असं आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं घडलं. परत ते म्हणाले की तुम्हाला मी म्हणतो ना, तुम्ही स्वामी भक्त आहात, मग तुमच्या पाठीमागे स्वामी उभे आहेत, त्याचा परत मला आहात. आता या डिपार्टमेंटचं काम चाललेलं, माझं काम चाललेलं, संस्थेचं काम करते आहे. त्यावेळेला जे ट्रस्टी होते त्यांना असं वाटत होतं की मी आता नोकरी सोडावी आणि पूर्णवेळ संस्थेचं काम करावं. पण माझ्या मनात असा विचार होता की असं काम करायचं म्हणून होत नाही. स्वामींचं काम स्वामी ठरवणार, त्यांचं काम कोणी करायचं हे ते ठरवणार, तो त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून मी म्हटलं होतं मी टेम्पररी हे काम बघते. मला जेव्हा स्वामींचा काही आदेश येईल त्यावेळेला त्या क्षणाला मी नोकरी सोडेन, मी काही विचार नाही करणार. आणि म्हणून नोकरी करून हे काम करत होते. साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये VRS स्कीम येणार अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि VRS स्कीम आली. पण आल्यानंतर संपूर्ण ऑफिसमध्ये साधारण माझ्या एज ग्रुपचे असलेले लोक किंवा मोठमोठ्यांच्या सगळ्यांच्या चर्चा की VRS घेतली तर आर्थिक फायदा किती होणार आहे, सोडली तर काय नुकसान होणार आहे, अमुक तमुक सगळ्या गोष्टीची नुसती चर्चा ऑफिसमध्ये चाललेली. मी शांत. मला सगळेजण विचारायचे तुम्ही मॅडम काय करणार, तुम्ही मॅडम काय करणार. तर मी म्हणायचे मी काहीच ठरवलं नाही आहे, मी काय करायचं मी ठरवलं नाही आहे. कारण माझा ज्या मनात जो विचार होता की महाराज सांगतील तेव्हाच नोकरी सोडायची. माझे यजमान पण म्हणाले तू नक्की काय करणार आहे ठरव. मी त्यांना म्हटलं ज्या क्षणाला मला महाराज सांगतील की तू नोकरी सोड त्या क्षणाला मी नोकरी सोडणार, तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही. स्कीम जरी बंद झाली तरी जर मला महाराज म्हणाले की जानेवारीमध्ये सोडू, तरी मी असं नाही म्हणणार की आधी सोडली असती तर मला एवढा फायदा झाला असता, आता एवढी उशिरा सोडली ती आता मी सोडू की नको. नाही, त्यांची इच्छा, त्यांना काय करायचं आहे ते. त्यामुळे मी VRSचा फॉर्म भरलेलाच नव्हता. डिसेंबर महिना उजाडला, 23 डिसेंबर उजाडला. 23 डिसेंबरला रात्री स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थांनी सांगितलं की तुला हे कार्य करायचं आहे आणि नोकरी सोड. 24 डिसेंबरला सकाळी उठल्यावर यांना सांगितलं की मी आता ऑफिसला जाऊन VRSचा फॉर्म भरणार आहे. गंमत अशी झाली की मी निघाले आणि त्याच वेळेला आपल्या संसदेतले श्रीकांत पेंडकर तुम्हाला बऱ्याच वेळ भेटले असतील, प्रार्थनेला येतात. त्यावेळेस ते ट्रॅव्हलचा बिझनेस करायचे, त्यांची गाडी होती. ते त्याच वेळेला आमच्याकडे आले. आधीपासून ते नाना असल्यापासून परिवारात होते. सहज भेटायला म्हणून आले. त्यांनी बघितलं की मी ऑफिसला लगबगीने निघाले. ते म्हणाले थांब थांब ताई, मला ताई ताई म्हणायचं, थांब ताई मी गाडीने तुला स्टेशनला सोडतो. आणि त्यांनी मला VRSचा फॉर्म भरायला जाताना गाडीने सोडलं. त्या काळात गाडीने जाणं वगैरे कौतुकाची गोष्ट होती. मला पण तो एक शुभ संकेत वाटला की महाराजांनी मला जायचं VRS फॉर्म भरायला, तर लागलीच गाडीची व्यवस्था केली. फॉर्म भरला आणि ऑफिसमधल्या सगळ्या लोकांच्या मध्ये चर्चा. या मॅडम काही बोलल्या नाही आणि अगदी गुपचूप राहिल्या आणि आता फॉर्म भरला. कोणालाच पटत नव्हतं की खरंच मी सोडणार नव्हते. मी कोणाला असं नाही सांगितलं मला महाराजांनी आदेश दिला आहे म्हणून मी सोडते. मला वाटलंय म्हणून मी फॉर्म भरलाय आणि मी सोडणार. फॉर्म भरला आणि त्या दिवसापासून मी सत्य सांगते तुम्हाला, मी रिझर्व्ह बँकेतल्या सगळ्या वातावरणातून पूर्णपणे अलिप्त होऊ शकले. आधी मला खूप क्रेज होती की खूप छान काम करायचं, भरपूर काम करायचं, प्रमोशन मिळवायची वगैरे सगळी क्रेज होती. अशी डोळ्यासमोर माझं हे सगळं ध्येय होतं. आणि ज्या क्षणाला मी VRSचा फॉर्म भरला त्या क्षणाला मला खरोखर असं जाणवलं की ही सगळी मोहमायात आपण गुंतलो होतो. आणि त्या क्षणाला मी त्या वातावरणातून त्याविषयी असलेला माझा जो एक अट्रॅक्शन होता त्याच्यातनं मी पूर्णपणे बाहेर आले.
आणि मला पण अजून कधीतरी आठवलं तर असं वाटतं की हाऊ इट इज पॉसिबल. पण ही सगळी गुरुची शक्ती असते. आता मला 31 मार्चला 2004 31 मार्चला त्यांनी मला बँकेतून VRS मला मिळाली. 31 मार्चला मी रिटायर झाले. आता त्यावेळची पण गंमत आहे. त्याच वेळेला आपली स्वामी जयंती खूप लवकर आली होती मार्चमध्ये, साधारण 23 किंवा 25 असेल. स्वामी जयंतीच्या दिवशी माझ्या यजमानांना, माझं ऑफिस चालू आहे, अजून मी रिटायर झाली, रजा घेऊन गेलेली आहे, माझ्या यजमानांना एका व्यक्तीने सांगितलं की अरे अरे मित्र होता, तू तिकडे कुठे लांब राहतो चराईमध्ये, इकडे ये विष्णुनगरमध्ये. हे त्याला म्हणाले की अरे कुठे विष्णुनगरमध्ये जागा, 2004ची गोष्ट आहे. त्या काळी एवढ्या बिल्डिंग, आज कसं पटापटा कुठेही फ्लॅट मिळू शकतात तशी परिस्थिती नव्हती, लोन पण मिळायचे नाहीत पटापट. यांनी काही विशेष लक्ष दिलं नाही. 2 दिवसांनी मला म्हणाले, संस्थेचे सगळे हिशोब झाले, कार्यक्रम झाल्यावर करायची सगळी कामं झाली आणि सहज म्हणाले की अगं तो सांगत होता अशी अशी जागा आहे. मी म्हटलं आहे तर आपण बघून तर येऊया, का कशी आहे, काय बजेट आहे बघूया. म्हणून आम्ही बघायला आलो, बिल्डरला भेटायला गेलो. बिल्डर पण ओळखीचेच होते यांच्या, त्यांचा पण ट्रॅव्हलचा बिझनेस होता. आई त्यांच्या गाडीने बऱ्याच वेळा जायची. ते रिझर्व्ह बँकेत होते काही वर्ष, मग नाबार्डला गेले, त्यामुळे त्यांच्याशी ते मला पण ओळखत होते, ते सगळा परिचय होता. त्यांनी हट्ट धरला, अरे जाते तू आता रजिस्टर कर, बुकिंग कर, तू काळजी करू नको, पैशाची काळजी कसे द्यायचे वगैरे तू काही विचार करू नको, तू फ्लॅट बुक कर. पाठीमागे लागले. 28 मार्च ही तारीख. 29 मार्च आम्ही माझ्या मुलाला दाखवलं होतं, नुकताच नोकरीला लागला होता. तो पण म्हणाला आई पाऊल पुढे टाकायला पाहिजे, आपण करून टाकूया रजिस्ट्रेशन. 30 तारखेला आम्ही रजिस्ट्रेशन केलं. 31 मार्चला मी रिझर्व्ह बँकेतून VRS घेऊन रिटायर झाले आणि मला त्याच दिवशी सगळे पैसे मिळाले, PFचे मिळाले, ग्रॅज्युएटी फंडचे पैसे मिळाले, पेमेंट करून झालं. अवघ्या 4 दिवसामध्ये ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता की असा जागा आपण घेणार आहे, ते स्वप्न महाराजांनी अशा प्रकारे सहज साकार, म्हणजे मी VRS घेतले आणि महाराजांनी मला लागलीच फ्लॅट दिला असं मी म्हणते. आता हा फ्लॅट घेण्यापूर्वीची गंमत सांगते. त्याच्या आधी 2 वर्ष 2002मध्ये वगैरे असा आम्ही दोघांनी विचार केला होता की कुठेतरी दुसरी जागा, मोठी जागा घ्यावी. आणि म्हणून गोल्डन पार्क जे आहे त्या ठिकाणी आम्ही जागा बघून आलेलो, फ्लॅट तयार आवडलेला, बुकिंग करायला जायचं असं ठरवलेलं. उद्या जाणार तर आदल्या दिवशी रात्री मी यांना झोपेतून उठवून काय सांगितलं की नाही एवढ्या लांब नाही आपण जायचं, तुम्ही पैसे बुकिंग करू नका. आणि तेव्हा काही माझं असं ध्येय नव्हतं स्वामी कार्य करायचं वगैरे, पण त्यावेळेला मी यांना असं म्हटलं की मला स्वामींचं कार्य करायचं आहे, एवढ्या लांब आपण राहून चालणार नाही, बुकिंग करायचं नाही. आणि त्यानंतर नवीन जागा घ्यायची ही गोष्ट पूर्णपणे निघून गेली होती. आणि अचानकपणे श्री स्वामी समर्थांनी अशा प्रकारचा फ्लॅट दिला. गंमत मला विशेष वाटतं की मी रिझर्व्ह बँकेतून रिटायर होणे झाले त्याच दिवशी माझं फ्लॅटचं काम पूर्ण झालं आणि पूर्ण पेमेंट झालं. हे सगळ्यात महत्त्वाचं. हा पण बँकेतलाच अनुभव आहे असा माझा. आता बँकेतून बाहेर पडले, आता रिझर्व्ह बँकेशी काय संबंध, पण परत संबंध आला. गंमत म्हणजे मागे ही कथा तुम्हाला सांगितली आहे की माझा मुलगा 2005मध्ये त्याला लंडन कंपनीमार्फत तो लंडनला जाणार होता. त्याला काय परदेशात जाऊन नोकरी करायची नव्हती, त्यामुळे तो म्हणाला मी काय पासपोर्ट वगैरे काढणार नाही अशा विचाराचा होता. मला पण त्याच्याकडे एवढं फारसं लक्ष द्यायला वेळ नव्हता, त्यामुळे त्याचा पासपोर्ट पण नव्हता आणि कंपनीने 4 दिवसात जायला पाहिजे सांगितलेलं. आता काय करायचं मी विचार करते, कोणाची सही आणायची, काय करायचं. मग लक्षात आलं की रिझर्व्ह बँकेत वरच्या मोठे जे अधिकारी असतील वरच्या ग्रेड D आणि Eचे, त्यांच्या सहीनी हे काम लवकर होतं असं ते फॉर्ममध्ये पण होत्या त्या गोष्टी. आणि म्हणून मी रिझर्व्ह बँकेत जाऊन कोण ऑफिसर मोठे भेटतील, ओळखीचं तर कोणीतरी भेटेलच असा विचार केला होता. रात्रीमध्ये लक्षात आलं की माझे सख्खे मावस बहिणीचे मिस्टर आहेत, ते PS होते रिझर्व्ह बँकेमध्ये. आता ते PS होते म्हणजे त्यांचा जो कोण मोठा बॉस असतात त्याला खूपच मोठा अधिकार असणाऱ्याची खात्री होती. आणि म्हणून रात्री मी त्यांना फोन केला की माझं असं असं काम आहे, तुमचे साहेब करून देतील का. ते म्हणाले चालेल तुम्ही या उद्या, आपण मी माझ्या साहेबांना सांगतो आणि तुमचं काम करून देतो. म्हणून मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंजण रिझर्व्ह बँकेत गेलो. मेन बिल्डिंग जी आहे 24 मजल्याची त्या बिल्डिंगमध्ये गेलो. 17व्या मजल्यावर ते येऊन बसलेलेच होते. आम्ही दोघं पण पोचलो. आम्ही जरा बोलत होतो.
आणि कशासाठी म्हणून मी जरा 2 मिनिटं उभी राहिली. तेवढ्यात खूप मोठा हॉल होता. या बाजूला मोठा एंट्रन्स, त्या बाजूला मोठा एंट्रन्स. त्या बाजूने त्यांचे जे मोठे साहेब होते ते येताना दिसले. आता मला त्यांचं नाव नाही आठवत आहे सांगायला. त्यांच्याबरोबर मी काम केलेलं होतं. त्यांनी लांबून मला बघितल्याबरोबर जोरात बोलवायला सुरुवात केली, दाते मॅडम आप आइए, दाते मॅडम आप आइए, आप कैसी आई, आप कैसे आए, बोलत बोलत ते माझ्यापर्यंत येऊन पोचले. झटकन म्हणाले, जवळच केबिन होते, झटक म्हणाले अंदर आओ. दार उघडलं, दार उघडून उभे राहिले, आत गेले, मी बसले. मग त्यांनी मला सगळं विचारलं, काय आता रिटायर झाल्यावर काय करते अमुक. तर मग सगळं त्यांना थोडक्यात सांगितलं. आणि म्हटलं, ते म्हणाले काय काम आहे, कशासाठी आली असतो. तर मी म्हटलं असं असं नाही. हां ठीक आहे, काय हरकत नाही. लागलीच त्यांनी ते थत्ते होते त्यांना आत बोलवलं. PS ला सांगितलं, चला यांचं पासपोर्टचं काम करून टाका, म्हणजे काय सही द्यायचे, फॉर्म वगैरे जो काय भरायचा आहे तो काम करून टाका. काही इन्फॉर्मेशन मला अमुक हवी आहे, अमुक हवं आहे, तमुक काही चौकशा त्यांनी साहेबांनी केल्या नाही. आणि 10 मिनिटात ते काम झालं. महाराजांची कृपा, महाराजांचं कार्य करत राहा, महाराजांवर श्रद्धा ठेवा, महाराजांची भक्ती ठेवा आणि महाराज सगळे काम करतात. आता रिटायरमेंट नंतर आपोआप हे काम स्वामी समर्थ परिवाराचंच काम 24 तास चालू आहे. अजूनमधून रिझर्व्ह बँकेतली लोक येतात, कारण खंडाळ्याला हॉलिडे होम आहे रिझर्व्ह बँकेचं. तिकडे येणारी लोक मठामध्ये येतात, कोणी भेटतात वगैरे, मग गोपा निघतात, असं होतं. आता माझ्या अनुभवामध्ये मी जो उल्लेख केला होता, विशेषतः सावजी हे व्यक्तिमत्व आणि घारपुरे हे दोघंही जण माझ्या रिटायरमेंट नंतर बरेच, आणि काही काळ आमची भेट झाली नाही, आणि म्हणून स्वामी भवन बघायला पण आणि मला भेटायला पण स्वामी भवनात येऊन गेले. घारपुरे 2दा का 3दा आले मठामध्ये भेटायला. ते रिटायर झाले होते, वय पण थोडं जास्त झालं होतं. सावजी की जे मला मी देवाचं करते म्हणून मला विरोध करणारे होते, ते सावजी पण तिथे आले मला भेटायला. आणि हे सगळं बघून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, मी काय वेड्यासारखा तुम्हाला त्रास देत होतो, असं बोलून गेले. आता ह्या सगळ्या रिझर्व्ह बँकेत मी सोडली ही कथा तुम्हाला सांगितली. रिझर्व्ह बँकेत मी लागली त्याची कथा पण तुम्हाला सुरुवात सांगितली. आणि आणखीन एक कथा आहे रिझर्व्ह बँकेत लागायची. माझी आई म्हणजे आपल्या सर्वांच्या नाणे, त्यांची जबरदस्त इच्छा होती की माझ्या दोन्ही मुली रिझर्व्ह बँकेत नोकरी लागली पाहिजे. तिचे असलेल्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळेच कदाचित महाराजांनी हा अशा प्रकारचा आशीर्वाद दिला असणार. आणि म्हणून सगळे मार्ग सुकर होत गेले. स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळाला आणि बँकेची नोकरी झाली. आता बँकेच्या नोकरीचा मी असं म्हणेन की मी नोकरी केली, मला पैसा मिळाला, सगळं गोष्ट आहे, पण त्याबरोबर मी अनेक गोष्टी शिकले. समाजामध्ये कशा प्रकारे वावरलं पाहिजे, काय कशा प्रकारची माणसं असतात, हा सगळा जो व्यवहार आहे जगातला तो व्यवहार समजत गेला. कारण बँकेमध्ये ऑल द स्टेट्स ऑफ इंडिया ज्या आहेत तिथले अनेक लोक एका ठिकाणी येतात, कारण सारख्या ट्रान्सफर करतात. त्यामुळे भारत देशात असलेल्या विविध प्रांतामधल्या असलेल्या विविध व्यक्ती भेटत गेले. आणि त्यामुळे विविध भाषांमध्ये कसे कुठे शब्द आहेत, त्यांच्या चालीरीती कशा आहेत, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचे देवपूजा कशा प्रकारे करतात, ह्या संबंधीची जी विविधता आपल्या भारत देशामध्ये आहे ती विविधता पण मला या सगळ्यामध्ये शिकायला मिळाली. भोपाळ ऑफिसला गेल्यामुळे एक वेगळ्याच वातावरणामध्ये उडी मारल्यासारखं होतं, सागरात उडी मारल्यासारखं होतं. मुंबईच्या वातावरणामध्ये काय होतं, सगळे आपलेच लोक आहेत, आपल्याला ओळखणारे आहेत, आपले सगळे ऐकणारे आहेत, त्यामुळे सगळं बिनधास्तपणे आयुष्य होतं. पण तिथे गेल्यानंतर सगळं जग नवीन, तिथल्या ऑफिसच्या कामाच्या पद्धती वेगळ्या, त्यांचे विचार वेगळे. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये स्वतःला काहीतरी शिकायला नवीन नवीन मिळालं की जगात कशा गोष्टी आहेत. तिकडे स्त्रियांना अतिशय कमी लेखायचं आहे. मुंबईत स्त्रिया बरोबरीने वाद करू शकायच्या, काम करू शकायच्या, पण तिथे स्त्रीनी म्हणजे अमुक एक गोष्ट नाही करायची. आता विषय निघाला म्हणून आणखीन एक पूल उभारलं आहे ते सांगते. एक कोर्ट केस चाललेली होती आणि झाशीच्या ह्याच्या कोर्टामध्ये रिझर्व्ह बँकेमार्फत त्याच्यासाठी जायचं होतं रिप्रेझेंटेशन करायला. लॉयर होता बरोबर. ती केस माझ्याकडे दिली माझ्या डायरेक्टरने. आता अभ्यास करायचा स्वभाव आणि म्हणून जरी ते फील्ड माझं नसलं तरी पण मी
ती केस पूर्ण स्टडी केली, सगळे जुने कागदपत्र काढून अभ्यास केला, केस सगळी तयारी केली, काय काय पॉईंट्स हे सगळं तयार करून आमच्या डायरेक्टरला दिलं. मला झाशीला पाठवायचं आहे त्या कामासाठी असं सगळं ठरलेलं. पण ऐन वेळेला सेक्शनमधले जे जेंट्स होते त्यांनी विरोध केला की लेडीजना पाठवायचं नाही, आणि म्हणून मला पाठवलं नाही आणि दुसऱ्या माणसाला पाठवलं. हा पण एक अनुभव शिकायला मिळाला की इथे मुंबईत आम्ही होतो, सगळं सुरक्षित अधिकाराने सगळीकडे वागत होतं, तसं स्त्रियांचं जीवन सगळीकडे नाही, शहरामध्ये आहे तसं हे. या गोष्टी पण त्याच्यातनं मला शिकायला मिळाल्या. आता मी दुसरं जे म्हणते की आर्थिकदृष्ट्या विचार केला तर रिझर्व्ह बँकेसारख्या नोकरीमध्ये पैसे तर नक्कीच मिळाले. VRSचा फायदा महाराजांनी करून दिला, घर दिलं, आणि मुख्य जे काय ज्ञान प्राप्त झालं समाजाविषयी आणि समाजात असलेल्या इतर समस्यांविषयी, त्यामुळे मला हे स्वामी समर्थ परिवाराचं कार्य करायला खूप सोपं पडलं असं मला स्वतःला वाटतं. विशेषतः भोपाळची जी ट्रान्सफर आहे त्या ट्रान्सफरमुळे मी अनेक गोष्टी शिकले की ही संस्था कशी चालवायची, कारण तिथे मला अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. त्यामुळे या गोष्टी मी त्याच्यामधून शिकू शकले आणि म्हणून हे परिवाराचं कार्य. आता विशेष निघाला आणि तुमच्याशी बोलताना आठवतं आहे की मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे, पण काही गोष्टी म्हणतात की महाराज जाणून बुजून करून घेतात आपल्याकडून. माझा अभ्यास महाराजांनी करून घेतला असेल काय माहिती नाही. मी 73 मध्ये बँकेत लागले, साधारण 75 साली 74-75ची गोष्ट असेल. आमचं मी म्हटलं मी PDOला लागले, आणि माझ्या इथे काही जण एक दोघं नवरा बायको होते, ते दोघे त्याच डिपार्टमेंट होते. नवरा प्रचंड हुशार पण तेवढाच विमसिकल, आणि ही मुलगी, दोघांचं अजिबात पटायचं नाही कारण तो तिला प्रचंड त्रास द्यायचा. तो माझ्याकडे येऊन तिच्याविषयीच कंप्लेंट सांगायचा की ती अशी आहे, तुम्ही तिला समजा. आता माझं लग्न झालेलं नाही आहे, पण ही व्यक्ती मला येऊन सांगायची की तुमची मैत्रीण, म्हणजे खास मैत्रीण नव्हती पण ओळख होती, तुम्ही ना तिला समजवा. तो त्याची समस्या येऊन सांगायचा. आणि गंमत म्हणजे ती पण मला सांगायची की तो असा वागतो, तो असं करतो म्हणते. त्या दोघांचा समेट होण्यासाठी ते दोघं जण माझ्याकडे यायचे. काही जण असे, एकदा एक मुलगी आली आणि म्हणाली की मला केसाचा याचा खूप प्रॉब्लेम होतोय, माझे केस खूप गळत आहेत, मला तू काहीतरी औषध सांग. मला असं नाही वाटलं की ही मला असा का प्रश्न विचारते, किंवा हे दोघं जण माझ्याकडे यायचे तेव्हा मला असं कधीच नाही वाटलं की ते मला असा कसं सांगू शकतात, किंवा मी त्यांच्यावर लहान असून पण माझ्याकडे कशी समस्या घेऊन येतात. त्यांना जसं मी समजावत गेलो तसं हिला एक दिवस मी सहजपणे औषध सांगितलं की तू अमुक अमुक घे, आणि तिने औषध घ्यायला सुरुवात केली आणि तिला बरं वाटलं. मला तेव्हा काहीच वाटत नाही, पण आता जेव्हा आठवलं तेव्हा वाटतं की महाराजांनी अशा प्रकारे तेव्हापासूनच हळूहळू कार्याची, कदाचित ते बीज रोवायचं असतं ते बोलते रोवायला सुरुवात केली. आता मोरे नावाचं एक गृहस्थ होते, क्लास 4 मध्ये होते. त्यांना स्पायनल कॉर्डचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं होतं. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की असा मोठा प्रॉब्लेम आहे, मी ऑपरेशन करू का नको करू. मी म्हटलं अहो एवढं मोठं डॉक्टरांनी सांगितलं, झालं सक्सेसफुल तर एकदम व्यवस्थित होईल, आणि जर नाही झालं तर तुम्ही बेटरच राहू शकता. त्यामुळे ते संभ्रमात होते की मी काय करू, म्हणून ते माझ्याकडे समस्या घेऊन आले. आता मी खरी कोण डॉक्टर नाही, अधिकारी व्यक्ती नाही, काही नाही, पण मी त्यांना सहज म्हटलं की एवढं आहे ना, आपले महाराज आहेत ना, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही महाराजांचं स्तवन म्हणा, तुम्हाला महाराज स्वप्न दृष्टांत देतील याची मला खात्री, असं मी त्यांना सांगितलं. आणि जो दृष्टांत मिळेल त्यानुसार तुम्ही करायचं आहे ऑपरेशन. थोडेसे डगमगत होते, म्हणाले की अहो केलं तर हा प्रॉब्लेम, केलं नाही तर मला इतका त्रास होतोय, परत म्हणत होते. मी त्याला मग शेवटी अधिकारात सांगितलं. माझ्या बाजूला दोघं जण, ज्या मुली होत्या आणि एक जेंट्स बसले होते, ते पण नंतर मला म्हणाले की मी त्यांना एवढ्या अधिकारात सांगितलं की मोरे काय तुम्ही उगाच कुरकुर करताय, तुम्हाला एकदा सांगितलंय ना मी महाराजांना सांगा म्हणून. महाराज ते मोरे तयार झाले. मोरेंनी स्तवन म्हणायला सुरुवात केली. 10 दिवसात त्यांच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ गेले आणि स्वामी समर्थांनी सांगितलं तू ऑपरेशन कर. मोरे माझ्याकडे आले, म्हणाले की असा दृष्टांत झाला आहे. म्हटलं करा ऑपरेशन, विचार करू नका.
ऑपरेशन झाल्यावर बरे झाले आणि ऑफिसला आले. त्यांनी जो अनुभव सांगितला, स्वामींची शक्ती कशी कार्य करते त्या अनुषंगाने ही गोष्ट सांगते. ते माझे ऑपरेशन झाल्यावर आणि रात्री 2 वाजता नर्स माझ्याकडे आली आणि नर्सनी विचारलं, तुम्ही कसे आहात? मी सांगितलं बरं आहे, मला काही त्रास नाही होते. म्हणजे तुम्ही डॉक्टरचे कोण लागता का? ते म्हणाले की नाही, डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं की या पेशंटला जाऊन बघून ये. महाराज अशा प्रकारे काळजी करतात. आता हे मोरे अशा प्रकारे बरं झाल्यानंतर मोरे आपल्या परिवाराचं काही काम असेल, कुठे काय असेल तर मोरे धावत येऊन ती सगळी कामं करायला लागले. सांगायचं की अशी माणसं एक माणसं संस्थेसाठी पण एक माणसं या अनुभवात मिळून गेले. आता आणखीन एक सांगायची, आता ही जे सांगितलं हे दोघांचं पटत नव्हतं. मग शेवटी त्या काळात काय कोण ड्रायव्हर द्यायचं नाही. ती भाऊ तिला घेऊन गेला, 2 मुलांनी बोलले होती तिची नोकरी चालू होती, त्याची नोकरी चालू होती. मग डिपार्टमेंट चेंज करून घेतलं, तो दुसरीकडे गेला, ही डिपार्टमेंट. ही स्वामींची सगळी जी आपली उपासना होती ती सगळी उपासना व्यवस्थित करायची. माझी ट्रान्सफर दुसरीकडे झाली, मी कुठे कुठे गेली तरी ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिली, बोरिवलीला राहायची. आणि प्रत्येक वेळा विचारायची, असं आहे मी काय करू, असं करून सातत्याने ती उपासना करत राहिली. तिने स्वामींची उपासना सोडली नाही. आणि नंतर असं गंमत झाली की तिचा जो नवरा होता तो रिटायरमेंटला आला. त्याला असं वाटलं की आता बाकीचं काय होऊन गेले तर होऊन गे, आता आपण परत तिला फोन करावा आणि आपण एकत्र राहावं. आणि म्हणून त्यांनी तिला फोन केला की मला माझ्या चुका कळल्या आहेत आणि मला असं वाटतंय की आता आपण एकत्र राहावं. तिने मला फोन करून विचारलं की असं असं घडलंय, मी काय करू? म्हटलं तू उपासना केली आहेस, त्या उपासनेचं हे तुला मिळालेलं फळ आहे. तुम्ही दोघं अवश्य एकत्र राहा. एकत्र राहायला सुरुवात झाली. दोघं मला भेटायला आले, भेटून गेले दोघंजणं. आणि नंतर परत भेटायला आले. त्यावेळेला काय सांगितलं ते त्यांनी तिला सगळ्या जगात फिरवून आणलं. महाराजांची किमया काय, आणि हा माझा रिझर्व्ह बँकेतली मैत्रिणी म्हणून या संदर्भात मी सांगितलं, सगळं जग त्याच्या 60व्या वर्षी म्हणजे हिची नोकरी चालू होती. त्यावेळेला माझ्यापेक्षा तशी लहान होती, ती नोकरी चालू होती. सगळं जग आज आयुष्यामध्ये एवढी समस्या होती, पण महाराजांची सातत्याने पेशन्स पाहिजे. माणसांना काय वाटतं, मी 28 वेळा स्तवन म्हटलं, माझा प्रश्न आता सुटलाच पाहिजे. असं नाही आहे. तुम्ही श्रद्धा ठेवा. ते एकच तारून देणार आहे, दुसरी काही शक्ती नाही आहे, लक्षात घ्या. आपण अत्यंत क्षुल्लक आहोत, पण आपण स्वतःला खूप मोठे समजतो की मी घेतो तो निर्णय बरोबर, मी ठरवलं ते बरोबर, मी ऐकणारच नाही कोणाचं, हे असंच झालं पाहिजे, मलाहीच बरोबर वाटतं. तसं नाही आहे. ही अगाध शक्ती आणि ही अगाध शक्ती आपल्याला प्राप्त झाली आहे. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती. आता हे जे सांगितलं या अनुभवाविषयी, तशी माझ्या आयुष्यातल्या रिझर्व्ह बँकेतली आणखीन एक गंमत सांगते तुम्हाला. म्हणजे रिझर्व्ह बँकेत नोकरी करताना आलेला अनुभव एक सांगते. माझ्या डिलिव्हरीसाठी मी ठाण्याला येणार होते 1980 साली. माझं अकाउंट सांगली बँकेमध्ये होतं, सॅलरी अकाउंट सांगली बँकेमध्ये होतं, समोरच्याच बिल्डिंगमध्ये होतं, पोर्ट ऑफिसमध्ये. आता मी इथे ठाण्याला 4 महिने राहायला येणार म्हणून मी माझं अकाउंट आहे ते ठाण्याच्या सांगली बँकेमध्ये ट्रान्सफर केलं. त्यावेळेला असं काही नव्हतं इकडचे पैसे त्या ब्रांचला काढता येतील वगैरे अशी काही योजना नव्हती. आता अशी पैसे असावे म्हणून ठाणा ब्रांचला मी ट्रान्सफर करून घेतलेलं. इकडे सॅलरी माझी क्रेडिट व्हायला लागली, सगळं झालं व्यवस्थित. आणि नंतर एक दिवस बघितलं तर माझ्या लक्षात आलं की माझ्या अकाउंटला 1000 रुपये जास्त आहे. त्यावेळेला 1000ला खूप किंमत होती. आणि म्हणून मी त्या सांगली आमच्या सॅलरी सेक्शन जे होतं माझ्या डिपार्टमेंटचं त्यांना पण विचारलं की हा असा डिफरन्स कशामुळे येत आहेत. नाही आम्ही सॅलरी बरोबर क्रेडिट केली, आम्ही कुठे जास्त वगैरे काही केलेली नाही आहे. मग मी सांगली बँकेत गेले, त्यांना सांगितलं की म्हटलं अहो असं येतं आहे मॅनेजरला. मॅनेजर म्हणाला अहो जास्तच मिळाले ना, काय बोलू नका, उगाच सगळं कोण करत बसणार, रिकन्सिलेशन करा वगैरे काही नाही, तुम्हाला जास्त मिळाले तर तुम्हाला कंप्लेंट करायचा काय प्रश्न आहे. पण संस्कार आहेत ना बरोबर, जे आपले पैसे देत ते आपल्या अकाउंटला आहेत, मग जे सत्य आहे ते कोणाचं तरी यायला नकोत आपल्याकडे. ते पण एक पाप असतं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला पुण्य संचय करायचा आहे, पाप नाही करायचं.
पण कोणाकडनं मला या ठाणा ब्रांचमधून तर रिस्पॉन्स मिळत नाही, माझ्या बँकेत माझ्या रिझर्व्ह बँकेकडून मिळत नाही आहे आणि त्या फोर्टच्या सांगली बँकेकडून काही मिळत नाही आहे. मी परत गेले फोर्टच्या सांगली बँकेच्या, तर तो मॅनेजर मी लिहून दिलं, मग त्यांना लेटर दिलं की असं असं झालेलं आहे आणि त्यामुळे सगळं रिकन्सिलेशन वगैरे करा. त्या मॅनेजरनी बोलवलं आणि अक्षरशः मला म्हणाला, मॅडम तुमचे आता मी पाया पडतो, मला पैसे जास्त मिळाले, तुम्ही आता आम्हाला आणखीन प्रॉब्लेममध्ये टाकू नका, तुम्हाला मिळाले आहेत, आम्हाला आता त्रास नको, तुम्ही शांत राहा आता ह्याच्यामध्ये. आणि मग लक्षात आलं की 1,000 रुपयाची मला गरज होती. त्यावेळेला नानांनी स्वामी समर्थ परिवाराचा आजीव सभासद जर व्हायचं असेल तर 1,000 रुपये देऊन तुम्ही आजीव सभासद होऊ शकता, अशी योजना सुरू केली होती. मी माझ्या यजमानांना आजीव सभासद करून घेतलं होतं. माझ्याकडे परत दुसरे 1,000 भरून सभासद होण्या एवढे त्यावेळेला पैसे नव्हते, 1,000ला किंमत होती तेव्हा, आणि नुकतीच डिलिव्हरी झालेली, मुलगा लहान, बाकीचा सगळा खर्च. 1,000 रुपये भरायची मनामध्ये इच्छा होती, पण भरू शकले नव्हते. तर अशा पद्धतीने 1,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये जास्त आले. आता एवढी वर्ष होऊन गेली, 80 सालापासून आज 2025 पर्यंत आपण आता बँकांचं चेकिंग ते किती प्रकारे करू शकतात, तरी पण कोणाला मिळालं नाही. आणि मला ही घटना आता का आठवली की कालच्या प्रवचनात मी जे सांगितलं की दर्शप्पाला फक्त कानडी भाषा येत होती, बरोबर आहे, त्याला बाकी काही समजत नव्हतं, तरी तो पुराण म्हणायला बसायचा. आणि महाराजांनी त्याला वहीमध्ये लिहून दिलं, ते त्याला वाचता आलं काय लिहिलं ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला भगवद्गीतेचा अभ्यास शिकवा, असं कर असं महाराजांनी सांगितलं. महाराजांनी त्या 1,000 रुपयाची काय लीला केली असेल ते काय माहिती नाही. आता रिझर्व्ह बँकेकडून मला मी तर असं समजतं की रिझर्व्ह बँकेकडूनच मला हे असे 1,000 रुपये स्वामी समर्थ परिवाराचं आजीव सभासद होण्यासाठी महाराजांनी मला दिले असं मी समजते. महाराज अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारची कृपा करतात. आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगेन, कदाचित सगळ्यांना हे आवडेल किंवा नाही आवडेल, पण आपण पैशाचा विचार करणारीच मी अनेक माणसं बघते की प्रत्येक गोष्टीत पहिला पैशाचा विचार. भक्ती मार्गामध्ये जर जायचं असलं तर हा विचार करायचा सोडा, पैशाचा विचार करू नका. आपल्याला काय चांगलं करायचं आहे आणि काय चांगलं केल्यामुळे आपलं चांगलं होणार आणि दुसऱ्याचं भलं होणार आहे याचा विचार करा. महाराज अशा प्रकारे कशाही प्रकारे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी देऊ शकतात. हा विश्वास केल्यावर तुमचं जे पैशामध्ये मन अडकतं, खर्च जास्त झाला तरी किंवा अमुक करावंसं वाटतं, त्या मोहातनं पण बाहेर यायचं आहे. पर्समध्ये करोडो रुपये असले तरी कुठलीही वस्तू मोहाने खरेदी करण्याचा मोह होऊ नये, एवढी माणसाची वृत्ती झाली पाहिजे भक्ती मार्गामध्ये. काही जण म्हणतात की पर्समध्ये पैसे असले की खर्च करावेसे वाटतात. का करावेसे वाटतात? नाही वाटतं का? मग जे गरज आहे तेवढीच खरेदी करायची सवय मनाला आपोआप लागली पाहिजे, तरच तुम्ही भक्ती मार्गामध्ये आहात. आवश्यक आहे ते घ्या, तुमच्याकडे आहेत ज्या गोष्टी हव्या आहेत आवश्यक आहे ते करा. पण आवश्यक नाही आहे आणि आता माझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून स्वतःसाठीच वस्तू करायची, खरेदी करायची, या ह्याच्यातनं भक्ती मार्गामध्ये बाहेर येणं पाहिजे. दादा पण सांगायचे पैसे कमवा, पण स्वतःला आवश्यक आहे तेवढे पैसे कमवा आणि बाकीचे पैसे समाजासाठी द्या. स्वामींच्या चरित्रात एक कथा आहे. गोविंद पंत म्हणून होते, भिक्षुक होते, अक्कलकोटमध्येच राहायचे, स्वामींकडे यायचे. त्यांना असं सारखं वाटायचं की माझं कुटुंब आहे म्हणून मला कुटुंबासाठी भिक्षुकी करायला लागते असं त्यांना वाटायचं आणि मनात खंत वाटायची. महाराजांनी जाणलं की यांची अशी इच्छा आहे की स्वामींची सेवा करायची आहे, म्हणून महाराजांनी त्यांना एक दिवस स्वतःहून सांगितलं. त्याने काय महाराजांना विचारलं नाही की महाराज मला असं वाटतंय तुमची सेवा करायची तर मी काय करू वगैरे नाही. महाराजांनी जाणलं आणि त्यांना सांगितलं की तुझ्या घराच्या पाठीमागे झाड आहे, त्या झाडाच्या खाली तू खण. त्यांनी खणलं, त्याप्रमाणे त्यांना तिथे भरपूर द्रव्य लाभ झाला. गोविंद पंतांनी जाणलं की मला हा द्रव्य लाभ झालेला आहे, म्हणजे आता कुटुंबाची जबाबदारी आपोआप यातून सगळी होऊ शकते.
आणि म्हणून त्यांनी मग व्यवसाय सोडला आणि स्वामी समर्थांच्या भिक्षुक सेवेमध्ये ते येऊन राहिले. म्हणून पैशाचा जास्त विचार न करता भक्तीचा विचार, जर आपण स्वामींचे भक्त आहोत तर आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आहे की स्वामी कार्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. आपल्याकडे तेरेदी साहेब आपले ट्रस्टी होते त्यावेळेला, ते नेहमी एक कथा सांगायची बऱ्याच वेळा की नाना त्यांच्या घरी एकदा जाणार होते. त्यांचा कोण मित्र होता का शेजारी होता कोणी, त्याला तेरेदी साहेबांनी सांगितलं की नाना येणार आहेत तर तुम्ही पण घरी थांबा, रजा घ्या जरा. पण नेमका त्या दिवशी त्या व्यक्तीला ओव्हरटाईम होता आणि म्हणून ती व्यक्ती घरी थांबली नाही. तेरेदी साहेब आले, तेरेच्या घरी नाना जाऊन आले वगैरे. आणि तेरेदी साहेब सांगतात की त्या व्यक्तीला त्यावेळेला नाना येणार आहेत म्हणून पैसे पण ते येणार आहेत, पण आता आपल्याला ओव्हरटाईम मिळतोय म्हणून ही व्यक्ती गेली. आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असंख्य अशा समस्या निर्माण झाल्या. आपण कुठल्या तरी मोहात असं अडकतो, तसं अडकायचं नाही आहे. महाराजांच्या सेवेमध्ये जर आहोत, काही चांगल्या कार्यासाठी आपल्याला जर वेळ द्यायचा आहे, एखादं काम तुम्हाला दिली, एक जबाबदारी दिली आहे तुम्हाला, आणि तुम्हाला ऑफिसमधून काम आलं की असं असेल तर घाबरू नका. तुमचं जर परिवाराचं काम तेवढ्याच महत्त्वाचं असेल तर तुम्ही त्या कार्याला वेळ द्या. महाराज सगळ्या चित्र बरोबर हलवून सगळ्या गोष्टी होऊन जातात, हे लक्षात घ्या. आम्ही काही जण अगदी घरातलं कितीतरी क्षुल्लक कारण असतं, क्षुल्लक कारण असताना पण असं म्हणतात की नाही नाही आता मी कसा जाऊ, आता बायकोला बरं नाही आहे. आता पूर्वी असं व्हायचं बऱ्याच वेळा की काही जण असं एक जबाबदारीचं काम घ्यायचं, संस्थेचं उत्सव आहे, उत्सवाच्या वेळेला, आणि मग आता काय बायकोला ताप आलाय म्हणून मी येत नाही. याला काय अर्थ आहे? अरे तू घरी बसून काय करणार आहेस? एकदा डॉक्टरचं औषध आणून द्या, महाराज काळजी घेऊ शकतात. आणि महाराज काळजी घेतात. त्याची एक कथा एका बाईचा अनुभव सांगते. ते 48 वर्षाच्या होत्या. आई काहीतरी 78 वर्षाची होती. आई गिरगावात राहायची आणि या बोरिवलीला राहायच्या. आई एकटीच होती. मग यांना काळजी वाटायची आईला काय झालं तर काय होईल, आई एकटी राहते म्हणून रात्री रोज त्या झोपायला जायच्या. बोरिवलीहून रोज गिरगावात आईकडे झोपायला द्यायच्या. 2-3 महिने झोपायला गेल्यानंतर स्वामी समर्थांनी स्वप्नात येऊन या बाईंना सांगितलं की तू काय काळजी करणार आहेस तुझ्या आईची, तुझी काळजी, तुझ्या आईची काळजी मीच घेणार आहे. आणि हेच तर सत्य आहे. आपण काय करू शकणार आहे? छोटीशी गोष्ट असेल तर त्याच्यासाठी नाही नाही मला घरात याची जबाबदारी मला नाही, ती महाराज आपोआप सगळ्या गोष्टी, हा अनुभव मी घेतलेला आहे. नोकरीत पण घेतला आहे की आपोआप कुठली तरी दुसरी व्यक्ती येते किंवा ते काम आहे तेच करतात. तर समजा महत्त्वाची मीटिंग आहे पण आपल्याला इकडे पण महत्त्वाचं काम आहे, असं घडू शकतं. आपण जर हेच काम करायचं ठरवलं ती महत्त्वाची मीटिंग पुढे ढकलली जाऊ शकते किंवा ती पोस्टपोन पण होते. टायमिंग बदलू शकतं, काहीही होऊ शकतं. फक्त आपला विश्वास पाहिजे की आणि जे कार्य करायचं असं नाही नुसतं उत्सवाला जायचं आहे, तिथे जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे, प्रसाद घ्यायचा आणि परत यायचं आहे असं नाही. तिथे जाऊन काम करायचं आहे. देह हा ईश्वराच्या कार्यासाठी देह झिजवायचा आहे. तनमन धन अर्पण करायचं असं होतं. त्यावेळेला महाराज तुमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीची काळजी महाराज आपोआप घेतात. हा विश्वास आपल्याला भक्तीमध्ये वाढवायचा आहे. एवढा जप झाला मग महाराजांनी मला एवढं दिलं पाहिजे अशी महाराजांशी भांडू नका. भांडतात लोक, माझ्याकडे माझ्याशी भांडतात. खरंच सांगते मी तुम्हाला, लोक माझ्याशी म्हणतात की माझा हा असा प्रश्न आहे, मला असा त्रास का, असं 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 विचारतात की मला हा त्रास का, मी एवढी स्वामींची उपासना करतो एवढ्या वर्ष तरी पण मला हा त्रास का. अरे तुम्ही देवाशी भांडू नका. स्वामींचा त्रास, तुमचा त्रास स्वामींनी कमी केलेला आहे म्हणून तुम्ही एवढे आहात. तुम्हाला 2 वेळा जेवायला खायला मिळत आहे, तुम्हाला राहायला घर आहे, सगळं आहे, तरी तुम्ही महाराजांशी काय वाद घालताय का? का त्रास आहे तुम्हाला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, तो या कंपनीत नोकरी करायची. ती व्यक्ती आले, ते पण असेच आले संध्याकाळी ऑफिसमधून. संध्याकाळी थोडी उशिराची अपॉइंटमेंट यांना दिली. आले, बॅग बिग ठेवली आणि मला म्हणाले अहो काय सांगू मी, मला काय नोकरीमध्ये त्रास आहे, तुम्हाला मी सांगतो माझं प्रमोशन होत नाही, अमुक होत नाही, सगळे लोक असे माझ्याशी वागतात, मी किती चांगलं काम करतो तरी साहेब मला 15 ते 20 मिनटं ते बाकीचे सगळे कसे चुकतात आणि मी कसा चांगला असून पण मला काय त्रास होतो ह्याच्यावर त्यांचं बोलणं चालू अखंड. मी शांतपणे ऐकून घेतलं. महाराजांनी तेवढे पेशन्स दिलेत, कार्य करायचं म्हणजे तेवढे पेशन्स पाहिजेत. ऐकून घेतलं. नंतर त्यांनी मुलाची पत्रिका आणि त्यांची पत्रिका माझ्यासमोर ठेवली. आधी त्यांची ठेवली आणि त्याच्यावर त्यांनी मुलाची ठेवली.
त्यामुळे मुलाची बघितली आणि मी त्यांना म्हटलं की तुमचा मुलगा कसा आहे. मग लागलीच आनंदित झाले. म्हणले अहो काय सांगू, खूप हुशार आहे माझा मुलगा, खूप हुशार आहे. आणि मग मुलाचा प्रोग्रेस कसा झाला याविषयीची 10 ते 15 मिनटं ते बोलत होते. मुलगा प्रचंड हुशार होता, चांगलं नाव म्हणजे शिक्षण झालेलं. मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्याबरोबर एवढी काम करणाऱ्या लोकांमधल्या कोणाला हे भाग्य मिळालं आहे का. तुम्हाला जे भाग्य मिळालंय की तुमचा मुलगा एवढा प्रचंड हुशार आहे, हे भाग्य तुमच्या ऑफिसमधल्या किती लोकांना मिळालं आहे. म्हणजे नाही नाही कोणाला नाही. म्हटलं मग तुम्हाला देवाने काय दिलं ते बघा, आपल्याला परमेश्वराने काय दिलं हे बघा. आपण काय म्हणतो की मला काय नाही मिळालं, आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये दुःखी होतो. काय मिळालं हे याचा विचार करा. मी नेहमी म्हणते की चांगल्या कुटुंबात जन्म मिळणं, चांगले आई वडील लाभणं, चांगल्या ठिकाणी चांगले गुरुजन भेटणं, त्यांच्याकडून चांगली विद्या, चांगले विचार, संस्कार. मला याविषयी खूप वाटतं. मला शाळेतले काही काय माझ्या शिक्षिका आहेत ते अजून मला आठवतात. त्यावेळेला शिकवता शिकवता आपोआप संस्कार करणाऱ्या शिक्षिका असायच्या. सहज बोलता बोलता, आणि तेव्हा आपलं कोळं वय असतं शाळेमध्ये असताना. छोट्या छोट्या वाक्यातून सुद्धा आपण जीवनाचा गहन अर्थ समजू शकतो, किंवा त्याचा परिणाम आपल्या पुढच्या आयुष्यात जे अनुभव येतात त्यावेळेला आपल्या त्या गोष्टी सहजपणे समजू शकतात. तर आपल्याला जर चांगले गुरुजन मिळाले, चांगले मित्रमंडळी मिळाले, चांगले नातेवाईक मिळाले, चांगले आईवडील मिळाले, चांगले संस्कार मिळाले, 2 वेळा जेवायला खायला सगळं आहे, तरी पण आम्ही परमेश्वराला दोष देतो आणि म्हणून आम्ही दुःखी होतो. दुःखी का आहोत याचं कारण शोधायचं आहे. शेवटी आपलं प्रारब्ध आहे. काही गोष्टी आपल्या आयुष्यात अडथळे आहेतच, पण आपण महाराजांच्या चरणाशी आहोत म्हणून आपल्या समस्या महाराजांनी खूपच कमी केलाय हा विश्वास ठेवून महाराजांची भक्ती करा. महाराजांनी माझं हे केलंच पाहिजे असं म्हणू नका. महाराज बाकीच्यांना देतात, मला का देत नाही. नाही, काल मी प्रवचनात सांगितलं तसं की जे आपल्याला रुचणार आहे, पचणार आहे तेवढंच महाराज देणार. परमेश्वराचा नाही आहे की आपल्याला अमुक हवं आहे, पण ते अमुक प्राप्त झाल्यानंतर जर आपल्याला दुःख प्राप्त होणार असेल तर महाराज म्हणतील मी तुला ती गोष्ट देतच नाही. आता अपत्यप्राप्तीविषयी मी म्हणते, कारण अनेकांचे अनुभव बघितले म्हणून सांगते. एखाद्याला नाही अपत्यप्राप्ती होत, त्या लोकांना खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं की नाही असं कसं बाकीच्यांना सगळ्यांना झालं, मला कसं नाही असं. मी त्यांना सांगते की तुमच्या प्रारब्धामध्ये काय होतं ते महाराज जाणतात. तुम्हाला जर नॉर्मल अपत्य होणार नसेल तर महाराज म्हणतील त्याच्यापेक्षा तुला नसलेलं बरं, कारण परत हे दुःख बघायचं आहे. की दुःख आहेत. आता माझ्याकडे एकदा 2 गायनोकॉलॉजिस्ट नवरा बायकोले होते, दोघंही गायनोकॉलॉजिस्ट होते. सध्या परिस्थिती सांगते, त्यांची 14 वर्षाची मुलगी होती, ती मेंटली रिटार्डेड होती. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्ही दोघंही डॉक्टर आहोत. त्या बाईत अक्षरशः रडल्या. त्या असं म्हणाल्या मी गायनोकॉलॉजिस्ट आहे, मी इतर सगळ्या माझ्याकडे येलेल्या पेशंटच्या सगळ्या व्यवस्थित चाचण्या करून काम करते, त्यांना सगळ्यांना चांगली अपत्य प्राप्त करून देण्यासाठी मी माझी विद्या वापरते आहे, आणि माझ्याच पदरात असं आलंय. म्हणाल्या ती सुधारणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे, पण आम्हाला मानसिक बळ हवं आहे. तिला मोठं करण्यासाठी आम्हाला मानसिक बळ हवं आहे, आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे की आम्हाला तुम्ही सगळ्या गोष्टी सांगा की या गोष्टी आम्ही कशा नाही. त्यामध्ये त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या. आता ती मेंटली रिटार्डेड, तिथं नाहीच पूर्ण बरी होऊ शकत, हे सत्य मानायलाच पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी दैवी इलाज, कर्मशुद्धीसाठी दैवी इलाज करा, ती बरी. मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही करा उपासना महाराजांची, पण या उपासनेने ती बरी होणार असा भ्रम मी तुम्हाला दाखवणारच नाही. ती बरी होणारच नाही, आणि तिला आपल्याला असंच मोठं करायचं या दृष्टिकोनातूनच तुम्ही स्वामींची उपासना करायची की जी काय कर्मशुद्धी व्हायला हवी आहे ती या जन्मातच होऊन जाऊ दे या दृष्टिकोनातून. आणि म्हणून उदाहरण असं दिलं की त्यामुळे आपण महाराजांकडे काय मागायचं हे खूप महत्त्वाचं आहे. महाराज जाणतायत. तसं आता हे आपले योगानंद परमहंस आहेत, त्यांचे एक शिष्य होते आनंद म्हणून. ते एका ठिकाणी नोकरी करत होते. मग त्यांची नोकरी सुटली, म्हणून मग आता त्यांना उपजीविकेला साधन पाहिजे म्हणून योगानंद परमहंसांची जी काय विविध केंद्र होती त्या विविध केंद्रामध्ये काम करायची जबाबदारी त्यांना दिली गेली.
त्या केंद्रामध्ये ते काम करत होते आणि एक दिवस त्यांना एका नोकरीचा कॉल आला. आता चांगल्या प्रकाराची नोकरी लागलीच माणसाला वाटतं की चला चला आता गुरुचं काम सोडून द्यावं आणि तिकडे नोकरीला जावं. आणि म्हणून त्यांनी योगानंद परमहंसांना सांगितलं की मला अशा नोकरीचा कॉल आला आहे आणि आता मी या सेंटरपासून लांब जाणार, नोकरीचं जे स्थळ आहे ते लांब आहे, त्यामुळे मी सेंटरचं काम करू शकणार नाही असं लिहून कळवून टाकलं. योगानंदांनी त्याला सांगितलं की तू ही नोकरी धरायची नाहीस. त्याला वाईट वाटलं की मला नोकरी नव्हती, आता मला मिळते, तरी माझा गुरु मला नोकरीला जाऊ देत नाहीये. पण गुरुचं मानणारे होते आणि म्हणून ते तिथे राहिले. आणि 2 महिन्यांनी असं कळलं की ते ज्या नोकरीमध्ये जॉईन होणार होते त्या कंपनीमध्ये मोठा फ्रॉड झाला होता आणि त्या कंपनीतल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. म्हणजे गुरु आपल्याला कसा वाचवतो याच्यात शिकायचं आहे. आणि म्हणून महाराजांनी हे काम केलं नाही असे शब्द कधीही आयुष्यात वापरतात. किंवा महाराजांनी हे करावंच असं आग्रह धरू नका. महाराज माझी काळजी घेतात हा विश्वास ठेवा. आता काळजीवरून खरोखर महाराज आपल्या परिवारातल्या एका व्यक्तीचा अनुभव हे सांगते तुम्हाला की खरं गुरु कशी काळजी घेतो. माझ्याकडे एकदा एक महिला आल्या. गंमत अशी आहे की आता माझ्याकडे तुम्ही काहीतरी समस्या घेऊन एखादी व्यक्ती येणार आहे, तर त्या व्यक्तीच्या समस्येसंबंधी असलेल्या इतर कनेक्शन व्यक्ती आहेत त्या संबंधीची माहिती मला मिळते कोणाकडून तरी तिसऱ्याकडून, म्हणजे बेस तयार झालेला असतो. तशी एक महिला माझ्याकडे आली आणि ती मला असं म्हणाली की माझा नवरा जो काय बिझनेस करतो तो मला पसंत नाही आहे, तो तरुण मुलांना फसवतोय अक्षरशः. कंपनी जे कस्टमर केअरमध्ये जे पोर्टफोलिओ कंपनीमध्ये करणारे तरुण मंडळी आहेत या सगळ्यांना तो एकत्रित करून आपली विविध प्रोडक्ट विकायला लावतो आणि त्यांना सगळं दाखवतो की तुम्हाला एवढे लाख मिळतील, तेवढे लाख मिळतील. शनिवार रविवार सेमिनार ठेवतो, मग व्हिडिओ दाखवतात की तुम्ही एवढे गुंतवले की एवढे पैसे होतील वगैरे. आणि ही तरुण मंडळी पैसे जास्त मिळणार म्हणून अक्षरशः पैसे लोन काढून पैसे गुंतवतात. तर हा त्याचा जो व्यवहार आहे तो सगळा चुकीचा आहे मला जाणवतं आणि मी त्याला सांगते पण तो माझा ऐकत नाही आहे. अशा पद्धतीची म्हणून मला तुम्ही उपासना द्या की तो त्याच्यामध्ये अडकून खोलात जायला नको, कारण त्याला परत शिक्षा होऊ शकते. म्हणून मला उपासना सांगितले, कंपनीचं नाव वगैरे सगळं सांगितलं. मी आता ते विसरले. गंमत अशी झाली की त्याच्या आधी 2 का 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे जी व्यक्ती आपल्या परिवारामध्ये काम करते, तो माझी व्यक्ती आता आहे पण मी नाव नाही इथे नाही आहे पण सांगते, त्या व्यक्तीची आई आणि बायको मला स्वामी भवनात भेटायला आली होती आणि मला असं सांगितलं तिने, त्या बाईंनी, की माझा मुलगा दर शनिवार रविवार असा जातो आणि मधून हल्ली घरात पैसे खर्च करायला अजिबात देत नाही, शिल्लकच करायची आणि कुठेतरी तो पैसे गुंतवतो आणि तो शनिवार रविवार कुठे जातो आम्हाला माहिती नाही, पण त्याचं हे सगळं वागणं आहे ते आम्हाला बरोबर वाटत नाही आहे असं त्या सांगून गेल्या होत्या. गंमत अशी झाली की या महिला येऊन गेल्या आणि ज्या मुलाच्या आईने मला हे सगळं सांगितलं होतं त्या मुलाचा एक मित्र तो पण परिवारात येणार होता. तो काही कामानिमित्त मुंबईत आला होता पुण्याहून. मग ऑफिस सुटल्यावर त्याला वाटलं की मला भेटायला यावं म्हणून तो ठाण्याच्या आपल्या ऑफिसमध्ये मला भेटायला आला आणि बोलता बोलता तो मला म्हणाला, त्याच्या मित्राविषयी त्यांनी मला सांगितलं की ताई तो असं आजकाल करतोय, कुठेतरी लागला आहे आणि तिकडे त्यांना आकर्षण दाखवतात की 5 लाख भरा मग एवढे होतील, मग 25 लाख भरा, 50 लाख. तर तो माझ्या पाठीमागे लागलाय की 25 लाखाचं लोन काढ आणि तू पैसे भर, तर मी भरू का असं या मुलाने मला प्रश्न विचारला. मी त्याला म्हटलं की अरे ही अशी माहिती आहे, त्याची बायको त्या कंपनीची बायको आहे, ती नवऱ्याची बायको ती माझ्याकडे येऊन गेली आहे आणि हे सगळा जो खेळ आहे हा सगळा चुकीचा आहे, तू तर भरूच नको, पण त्या मुलाला पण ह्याच्यातून आता आपल्याला बाहेर काढायचं हे माझ्या लक्षात आलं. दुसरे ही व्यक्ती मला शनिवारी भेटायला आले, रविवारी स्वामी भवनात गेले. डोक्यात चक्र चालू आहे की या मुलाला काय सांगायचं, फोनवर याला काय फोनवर सांगून पण पटलं पाहिजे, पटकन नाही माणसं येऊ शकत अशी बाहेर. डोक्यात विचार चाललाय. दिवस रविवार आहे, स्वामी भवनामधलं काम झालं आणि तर गाडीत बसले आणि ठाण्याला यायला निघाले आणि मनशक्तीपर्यंत आमची गाडी आली आणि मी त्याला मेसेज केला, व्हेन यू आर इन गोल्ड माइन व्हाय यू आर ट्राईंग टू गो इन कोल माइन.
असाच मेसेज मी त्याला टाकला आणि तो मेसेज वाचल्याबरोबर तो जागा झाला. महाराजांची कृपा, गुरु प्रोटेक्ट्स अस. आता या बाईने आधी येऊन मला सगळं सांगावं, त्याच्या मित्रांनी मला येऊन सांगावं, हे सगळं कोणी घडवलं? महाराजांनी घडवलं. आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती पूर्णपणे त्या याच्यातून बाहेर आली. जसं आता योगानंद परमहंसाचा शिष्य आनंदला त्यांनी बरोबर वाचवलं की तू या नोकरीत जाऊ नको. आपण मोहात पडतो. असं कसं महाराज सांगतात. काही वेळेला गुरु सदैव रूपात गुरु असतो, तेव्हा तो एखाद्या शिष्याला सांगतो, त्याला नोकरी मिळाली तरी सांगतो तू जाऊ नकोस. त्यावेळेला असं वाटतं की असं कसं सांगतात, मला एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आणि माझा गुरु नाही सांगतो, पटत नाही, असे पण माणसं आहेत. पण पुढे तुमच्या भविष्यामध्ये काय आहे हे आपल्याला दिसत नाही आहे. पण ती दृष्टी, दिव्य दृष्टी या सद्गुरूकडे असते. म्हणून सद्गुरू आपल्याला सांगतो की हे करू नकोस. त्याच्यात म्हणून जे काय गुरु आज्ञा देईल आपल्याला, त्या आज्ञेनुसार आयुष्यामध्ये जर तुम्ही वागत राहिलात तर तुमचं आयुष्य सुखी होतं. कारण गुरुला तेच करायचं की शिष्याला सगळ्या संकटापासून वाचवायचं. एकदा माझ्याकडे अशीच एक फॅमिली आली आणि म्हणाले की असे असे आमचे गुरु आहेत आणि त्यांनी आम्हाला फसवलं. आता फसवणारे अनेक गुरु आहेत, सत्य परिस्थिती आज समाजामध्ये आहे. लोक का मोहात पडतात कळत नाही, पण जातात. आम्हाला असं असं फसवलं आहे आणि आता गुरूंनी, म्हणजे फसवले त्यांनी असं सांगितलं, त्यांनी आम्हाला असं त्यांना फसवलं असं नाही म्हणाल्या, पण गुरूंनी आत्तापर्यंत आमच्याकडून बरेच पैसे घेतलेत आणि ते आता आम्हाला सांगतायत की कळव्याची आमचं जे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तुम्ही विका, अर्धे पैसे तुम्ही मला द्या आणि अर्धे पैसे तू बेळगावला जाऊन राहा, तिथे कमी पैशात जागा मिळेल आणि तिथे राहा आणि तिथे गेल्यानंतर तुझा उत्कर्ष होईल, असं ते आम्हाला सांगतायत. आणि म्हणून यांना जरा शंका वाटली म्हणून त्या मला विचारायला आल्या. आता त्या महाराजांविषयीची माहिती आधी एक महिला येऊन मला सांगून गेली होती की ती कशा प्रकारे फसली आहे. त्याच महाराजांचं नाव या लोकांनी सांगितल्याबरोबर मी त्यांना सांगितलं की मला अशी माहिती मिळालेली आहे, तुम्ही नको त्या फंदात पडू नको, तुमची प्रॉपर्टी विकून मुंबईच्या बाहेर जायची गरज नाही, स्वामी समर्थांची उपासना करा, आपोआप तुमचा उत्कर्ष होत राहील. आता या सगळ्या कथा सांगितल्या त्या अनुषंगाने की महाराज सगळी काळजी घेत असतात. आता मी समस्या आलेल्या समस्या सोडवतो, यामागे महाराज आधीपासून सगळ्या गोष्टीचं नॉलेज मला पुरवून ठेवतात की काय समस्या पुढे तुझ्या येणार, कोण कुठची समस्या घेऊन येणार आहे आणि त्याला त्या समस्येतून कशा प्रकारे बाहेर मला काढायचं याच्या संबंधी मला ज्या गोष्टीची शक्तीची गरज आहे ती शक्ती सगळी पुरवण्याचं काम श्री स्वामी समर्थ करत असतात. अशी ही महान शक्ती आहे आणि या महान शक्तीच्या चरणाशी आपण आलेलो आहे. त्यामुळे आपलं जीवन आहे ते आनंदाने उजळून निघायला पाहिजे, फुलून निघायला पाहिजे. असे आनंदी राहा की महाराज आहेत आणि महाराज मला समजे. भोग आहेत, प्रत्येकाला भोग आहे, कोणाला त्रास नाही आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास आहे. पण महाराज आहेत हे जे भाग्य आहे त्याच्याकडे न बघता, म्हणजे चंद्राच्या प्रकाशाचा आनंद न घेता आम्ही चंद्रावर असलेल्या डागाकडेच बघतो, तसं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करतो की जो त्रास एवढाचा आहे त्या त्रासाचं एवढं मोठं तयार करतो की किती मोठं संकट आहे. काही बायका माझ्याशी फोनवर बोलताना धसा रडतात, असं आहे असं आहे असं आहे. अरे काय इतकी शुल्लक गोष्टी आहे. सारी मुलाला कमी मार्क मिळाले तरी ढसाला रडणाऱ्या बायका आहेत. काय याला असं आहे, मुलगा आता कुठे 5वीत आहे का 6वीत आहे, पण काय मोठं संकट आल्यासारखं रडतात माणसं. मग काय भक्ती राहिली. धैर्य ठेवा की महाराज आहेत. महाराज न शिकणारी मुलं पण स्वामींच्या भक्तीमुळे चांगल्या मार्गाला लागलेली आहे. ते माझ्याकडे अनुभव आहेत. अक्षरशः 8वीमध्ये 2 मार्क, 9वीमध्ये 3 मार्क, मॅथ्समध्ये मिळणारी मुलं, अमुक मुलं नंतर चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या प्रकारे शिकली, उपासना करायला लागले, उपासनेची गोडी लागली, आई वडिलांनी घरामध्ये उपासना केली आणि सगळे प्रश्न आपोआप सुटून गेले. सहज होणाऱ्या गोष्टी आपल्या पुढे आणून ठेवलेल्या आहेत नानांनी. फक्त आपल्याला आपला भक्तिभाव वाढवायचा आहे. आणि मुख्य कुठलेही संकट आहे हे फार मोठं संकट आहे समजू नका. प्रत्येकाला आयुष्यात त्रास आहे. नुसतं गोड खाऊन पण कंटाळा येतो, काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. जास्त गोड खाल्ल्यावर वाटतं ना आता काहीतरी तिखट मीठ खावं. तसं आयुष्यामध्ये जर छोटी मोठी संकटं आहेत, थोडा त्रास आहे, तर जास्त आनंदाला आपण जास्त उभारीने उपासना करतो
जेव्हा तुम्हाला काही संकट नाही तेव्हा तुम्हाला वाटतं बा आता ठीक आहे, सगळं नीट चाललंय, कशाला महाराजांचं नाव घ्यायची आठवण पण होत नाही. आपण माणसं अशी आहोत, गुरुला पटकन विसरतो. आपण पटकन विसरतो. जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंतच आम्हाला गुरुचं सातत्याने स्मरण होतं. जसं पायाला ठेच लागली आणि ठुसठुस आहे, त्यावेळेला आम्हाला दुःख आहे तर आम्हाला देवाची आठवण येते. पण छान सुखाने चाललेलो आहे, गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आहेत आपलं, आणि आपला कुठेतरी फार मोठं याच्यावरून आपण चाललोय, तर आम्हाला महाराजांची आठवण येत नाही. विचार करा. तुम्हाला म्हणून नाही सांगितलं, हे प्रवचन अनेक जण ऐकणार आहेत म्हणून सांगते. किती स्वामी भक्त लग्नाच्या वेळेला त्या स्टेजवर स्वामींचा फोटो ठेवतात, किती जण ठेवतात, किती जणांना आठवण येते स्वामींची? नाही येत ना आठवण, नाही येत. सुखाच्या वेळेला महाराजांची आठवण येत नाही आम्हाला, फक्त दुःखाच्या वेळेलाच महाराजांची आठवण येते. सगळे सोहळे होतात तिथे महाराज कुठेच हजर नसतात, तिथे महाराजांचं नाव घेतलं जात नाही, महाराजांची आठवण काढली जात नाही. आणि मग दुःख झालं की म्हणायचं असं कसं, मी एवढी भक्ती करतो तरी पण मला त्रास का? आपण कुठेही चुकतो. चुकीची सुरुवात आपणच बीज चुकीचं लावतोय आणि म्हणतो असं कसं फळ आलंय. त्यामुळे आपल्याला आपण सुधारायचं आहे. आपण कुठे चुकतो हा विचार करायचा आहे. महाराज चुकतच नाही आहेत हे पहिले लक्षात घ्या. आम्हाला विचार पडतो की महाराजांनी हे असं का केलं, मला हे दुःख का दिलं. दुःखाचं कारण आपण आहोत, आपण आपल्याला सुधारायचं आहे. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे जे मिळालं आहे ते पहा. आयुष्यामध्ये काय काय मिळालं आहे. किती लोकांना आयुष्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. आपल्याला एवढं सुखाचं मिळालं तरी पण आपण त्याचं सुख घेत नाही. समोर येऊन पण जर आपण जेवलो नाही तर उपयोग नाही आहे. ते जेवण आनंदाने जेवलं पाहिजे आणि त्या जेवणाविषयी आभार मानले पाहिजेत की हे भाग्य मला. आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे, अन्नदाता सुखी भव, अन्नदात्याचे कल्याण हो आजच्यासारखे उद्या मिळो. आपल्या संस्कृतीच ही गोष्टी. भोजन मिळणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तरच हा देह चालणार आहे, बुद्धी चालणार आहे, आणि तरच तुमचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून त्या अन्नदाता ज्याच्या आता अन्नदाता म्हणजे फक्त जेवणाचं जो कष्ट घेतले, बीज शेती केली आहे, धान्य पिकवलं आहे, त्याच्यानंतर विक्रीला आलं आहे, व्यापारी आहे, दळलं गेलं आहे, त्याचं पीठ झालं आहे, त्याच्या पोळ्या कोणीतरी बनवल्या आहे आणि ते सगळं रेडी मिळून आपल्यासमोर आलं आहे. किती लोकांचे अपार कष्ट त्याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता निर्माण करण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये हे वळण आहे की अन्नदाता सुखी हो, अन्नदाताचे कल्याण हो आजच्यासारखे. रोज जेवण झाल्यावर हे आहे ते. आणि ह्याच्यातून आपण काय शिकतो? एक तर आपण विनम्रता शिकतो, ही पहिली गोष्ट आहे. आयुष्यामध्ये जर तुम्ही विनम्र राहिलात तर तुम्हाला आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सहज मिळत जातात. आणि ही विनम्रता अशी सांगून किंवा पुस्तकात वाचून होत नाही, ती टप्प्याटप्प्यांनी लहान मुलांना शिकवायची असते. आता अन्नदाता आठवण आली की सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे पदे किती की धरणी मातेचं स्मरण करायचं आणि धरणी मातेला सांगायचं की मी तुझ्या ह्याच्यावर पाऊल ठेवतोय आता, आणि तुला आता मला मी त्रास देणार आहे, आणि म्हणून क्षमा मागून पाऊल टाकायचं. ही आपली संस्कृती. उठल्याबरोबर कृष्णाचं स्मरण करायचं. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्य सरस्वती, करमूले तो गोविंदम, प्रभाते करदर्शनम. ईश्वराचं स्मरण करून अशा आपल्या संस्कृतीत अनेक चांगल्या गोष्टी. याला काय फारसा वेळ लागत नाही आहे. ह्याच्यातनं आपण काय होतोय तर आपण शिकतोय की मी कोणी नाही, मी विनम्र व्हायला पाहिजे. मला अनेक ठिकाणून मदत मिळते आणि म्हणून मी माझं जीवन जगतोय. हे स्मरण त्याच्यातनं होत आहे छोट्या छोट्या गोष्टी. आणि जेव्हा हे स्मरण होतं की मी माझं नाही, मला अनेकांनी केलेल्या सहकार्यामुळे माझा हा जीवन प्रवाह आनंदाने होतोय, याचं स्मरण जर सातत्याने राहिलं तर माणसाची कटकट करायचा स्वभाव आपोआप बदलतो. सांगायचा मुद्दा एवढाच की असलेल्या दुःखाचा, होणाऱ्या संघर्षाचा, अपयशाचा, कधी कधी आयुष्यात अपयश येतं. आपली इच्छा असते का अमुक व्हावं, तेवढं नाही होत काही वेळेला. हे अपयश आहे. दुःख आहे असं नाही, पण हे अपयश आहे. या सगळ्या गोष्टीचा खोलात विचार करू नका. प्रोग्रेस करायचा आहे आपल्याला, पुढे जायचं आहे आपल्याला, अभ्यास करायचा आहे, तपश्चर्या करायची आहे आपल्याला, परिश्रम करायचे आहेत. पण त्याचबरोबर आपल्याला विनम्र राहायचं आहे आणि गुरुचरणाशी विनम्र राहायचं आहे आणि गुरुवर पूर्ण भार टाकून मोकळायचं. मीराबाई जशी म्हणते तशी, तू एवढा आहे सगळ्या जगाला सांभाळतो, मी तर क्षुद्र काळी आहे, माझा भार तुला काय होणार आहे, असं मीराबाईने म्हटलेलं आहे.
आपण शुद्ध देव आपला सहज भार उचलू शकतो, पण आपण भार टाकत नाही. आपण टाकत नाही आणि म्हणतो की तो आम्हाला उचलत नाही, अशी गंमत आहे. आपण टाकलं तर देव उचलणार, पण आम्ही टाकायलाच जात नाही आणि म्हणत राहतो की देव काय मला उचलत नाही, अशी सगळी आपली. त्यामुळे आपण जी का उपासना करतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. मी सांगते तसं जे मिळालं आहे त्याविषयी महाराजांचे आभार मानत राहा. जेवढे तुम्ही महाराजांचे आभार मानत जगाल तेवढा तुमचं आयुष्य सुखाने होत राहील आपोआप. आणि तुमच्या मनात जर चांगले विचार येत राहिले की आपण समाधान आलं की आनंद आलं, आनंद आलं की आरोग्य आलं, आरोग्य आलं की आपोआप सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि म्हणून फार देव स्वामींवर टाकायचा. स्वामी माझे आहेत, स्वामी गुरुमाऊली आहे, प्रचंड प्रेम करतात. मी असं म्हणेन की मला जे अनुभव महाराजांचे मिळालेत, आत्ता आपण फक्त नोकरीचा टप्पा बघितला, आपण नंतर हे कार्य करताना मला मिळालेले अनुभव आणि घरातल्या काही गोष्टींचे अनुभव आपण नंतर बघणार आहोत. पण हे अनुभव म्हणजे फक्त स्वामींची कृपा हा शब्द पुरेसा नाही वर्णन करायला. हे स्वामींचं प्रेम, डिव्हाइन लव. मला जे अनुभव मिळाले ते अनुभव म्हणजे ईश्वराची नुसती कृपा किंवा स्वामींची कृपा नाही, तर स्वामींचं असलेले उदंड प्रेम, डिव्हाइन लव. परमेश्वराची हीच इच्छा आहे की हे सगळी माझी लेकरं आहेत. जसं तुम्हाला वाटतं की माझी मुलं सुखी व्हावी, तसं परमेश्वराला नाही वाटत का? हा विचार करा. परमेश्वराची हीच इच्छा आहे की माझी ही सगळी लेकरं आहेत आणि ही सगळी लेकरं सुखी व्हावी. सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन. याच कार्यासाठी श्री स्वामी समर्थ हा अवतार ईश्वराने घेतलेला आहे. याच कार्यासाठी त्यांनी एवढे शिष्योत्तम निर्माण केलेत आणि त्यातले आपले नाना करंदीकर, आणि त्यांच्यामार्फत आपण हे भक्ती मार्गाच्या प्रसाराचं कार्य करत आहोत. ध्येय एकच आहे, सुखी व्हावे सारे जन. पण त्याच्यासाठी आधी स्वतः आपण सुखी आहोत अशा भावनेवर आपण यायचं आहे की मी सुखी आहे, मी अत्यंत सुखी आहे, समाधानी आहे, कारण मला महाराज मिळालेले आहेत. मी महाराजांच्या चरणापाशी आहे, त्यामुळे मला कसली काळजी नाही, ते काळजी घेतात. हा भाव जेवढा तुमच्या मनामध्ये येईल तेवढे तुम्ही एवढे रिलॅक्स राहा, कसलं टेन्शन नाही, काही नाही. लक्षात घ्या तुम्ही. आजकाल सगळे डिप्रेशनचे मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत. तरुण मुलांमध्ये तर डिप्रेशनचे भयंकर प्रॉब्लेम आहेत. का? कशासाठी? ही मानसिकता की मला हे मिळालं पाहिजे. आपली कपॅसिटी काय याचा विचार न करता ध्येय मोठं म्हणजे चिमणीची ताकद पण गरुडाची झेप असा प्रकारे मनाचा, आणि म्हणून डिप्रेशनच्या केसेस आहेत. अमुक गोष्ट नाही मिळाली म्हणून मुलांना डिप्रेशन येतं. म्हणूनच स्वतःला समाधानी मानणं आणि मुलांना त्याप्रमाणे शिकवणं आज समाजाची फार मोठी गरज आहे. आम्ही अंधानुकरण करत राहतो, त्याला फॅशन करा. मला तर नेहमी गंमत वाटते की एवढं सगळं असताना देखील लोक कपडे कसे तरी वापरतात. पूर्ण कपडे घालतच नाही असून सुद्धा माणसं कपडे कमी वापरतात. आता परमेश्वर सगळं देतोय तरी पण माणसं अशी का राहतात असं मला नेहमी वाटतं. पूर्वीच्या काळी लोकांकडे नव्हतं म्हणून ते तसे राहत होते. आता सगळं असताना पण आम्हाला असं वाटतं की नाही असं राहायचं. ही परिस्थिती, हा मनाचा काय म्हणायचा. देवाने दिलंय तुम्हाला, त्याचा तुम्ही उपभोग पण घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. तुमचं प्रेझेंटेशन चांगलंच असलं पाहिजे. उगाचच काहीतरी केलं म्हणजे आपण फार मोठं, हा जो देखावा चाललाय तो समाजाचा चुकीचा मार्ग आहे. आपण अंधानुकरण करतोय. आपल्याकडे काय दिलंय, आपल्याकडे काय आहे, आपल्या संस्कृतीत काय, याचा आम्ही विचार नाही करत. उगाच अंधानुकरण केल्यामुळे अनेक समस्या समाजामध्ये निर्माण. आता गप्प परवाचीच गोष्ट आहे, सगळ्या समाजाला समजू दे म्हणून मुद्दामच आता सांगते, विषयांतर होत आहे तरी मुलं ऐकत नाहीत. अशी अनेक पालकांची कथा आहे. 4-5 वर्षाची मुलं आहेत, 6 वर्षाची मुलं आहेत, 8 वर्षाची मुलं आहेत. आमचं ऐकत नाही, काय का ऐकत नाहीत? कारण तुम्ही नको तेवढे लाड करतात मुलांचे. त्या दिवशी पालक माझ्याकडे आले तर दोघं तेच सांगत होते, फार मस्ती करतो ताई, अजिबात ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. मग आई म्हणाली, तो म्हणाला की आम्ही खूप मारतो. म्हटलं काय करताय तुम्ही? म्हणे नाही आम्ही मारतो. म्हटलं मारायचं नाही मुलांना. पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे समाजातल्या लोकांनी की आपल्या मुलांवर कधीही हात उगारायचा नाही.
आपल्या डोळ्याच्या धाकात आपण मुलांना ठेवू शकतो जर आपण त्यांना वेगळ्या व्यवस्थित हँडल केलं तर. पण लाड करायचे नको तेवढे. आता लाडाचं गब्बत म्हणून सांगते, माझं हे ऑब्झर्वेशन म्हणून सांगते. माझ्याकडे येतात पालक, 2च खुर्च्या आहेत, बरोबर मुलं आली आहेत. मुलं झटकन जाऊन खुर्चीत बसतात आणि आई वडील उभे. आता चूक कोणाची याच्यामध्ये की आपले आई वडील उभे आहेत आणि आपण बसलोय. त्या मुलांना कळतच नाही आहे. चूक आई वडिलांची. त्यांनी सवयच नाही लावली आहे मुलांना की मोठ्या माणसांना खुर्ची द्यायची आणि आपण उभं राहायचो. मुलं बसतात, आई वडिलांना तेव्हा कौतुक वाटतं की वा 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 मुलं आपला वाटतं. मग हाच मुलं पुढे त्यांना कळतच नाही की आपल्या आई वडिलांना आपण मान द्यायचा आणि ते सांगतायत तसं आपल्याला ऐकलं पाहिजे हे मुलांना कळतच नाही. सगळ्या मुलांचे लहान मुलं पटापटा खुर्च्यांवर बसतात आणि म्हातारी. परवा एकदा आजोबा आले होते 2 नातींना घेऊन. तेव्हा पण असं 2 नाती जाऊन खुर्चीवर बसले, आजोबा आपले उभे. किती वेळ, 10 मिनिटं ते उभे. ते खरे कडक होते, मी त्यांना ओळखत होते, ते कडक होते. मला सहन नाही झालं की हे आजोबा एवढे कडक सगळ्याची वागतात आणि नाती बसले ते यांना काही वाटतच नाही आहे. मी शेवटी सांगितलं त्यांना, म्हटलं तुम्ही किती वेळ उभे राहणार आता, त्यांना कोणातरी उठवा आता. सांगायची गोष्ट अशी की तुम्हाला तुमच्या तुम्ही कसं हँडल करताय खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे लाड जर तुम्ही करत नाही तर ती मुलं तुमचं काहीच नाही ऐकणार आहेत. आणि ऐकलं नाही तर त्यांचंच त्याच्यामध्ये नुकसान आहे सगळं. त्यांना सगळं वाटतं की मी सांगतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. याचं कारण आपण पालक चुकतोय समाजात. मुलांचे लाड अशा प्रकारे कळत नकळत होत आहेत. आणि म्हणून विनम्रता, मोठ्यांना मान देणं हे शिकवणं खूप गरजेचं आहे. मुलं उलट उत्तर देतात आई वडिलांना, तरी पण आई वडिलांना काही वेळेला कौतुक वाटतं की वा माझा मुलगा किती स्मार्ट आहे, किती छान बोलला. तिथल्या तिथे तुम्ही थांबवलं पाहिजे की असं बोलायचं नाही आहे. पण ते नाही होतात ती लाड आणि मग पुढे ही समस्या की मुलं ऐकत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीत जे दिलेलं आहे की नमस्कार करणं, मोठ्या व्यक्तींना नमस्कार करणं. मग कोणाला काय, कोणी म्हटलं फॉरेनच्या ट्रेडमध्ये असं की मुलांना तुम्ही असं राबवता म्हणजे हे चुकीचं आहे, मुलांना उगाच तुम्ही वागायला लावतात, मुलांच्यावर यामुळे अत्याचार होतात. मग आमच्या लोकांना पण वाटायला लागतं की अरे अरे खरंच आपण अत्याचारच करतो मुलांना. हे नाही आहे, हे त्यांना शिकवण लावतोय आपण, वागण्याची शिकवण लावतोय. आणि जेव्हा मुलं वागतात हे लक्षात घ्या, जेव्हा नमस्कार करतात तेव्हा काय घडतंय. मागे एकदा तुम्हाला सांगितलंय की देवाला आपण नमस्कार करतो तेव्हा काय करतो, ज्या काय ऊर्जा लहरी येत असतात त्या ऊर्जा लहरी आपल्या मस्तकात शिरतात. जेव्हा तुम्ही डोकं वाकवता, देवापुढे डोकं टेकतात, त्यावेळेला येणाऱ्या ऊर्जा लहरी आपल्या मस्तकात शिरतात. हा लाभ नमस्कारामध्ये आहे. म्हणून लहान मुलांनी मोठ्या माणसांना नमस्कार करायचा आहे. त्यांच्याकडे जास्त चांगली एनर्जी आहे. मुलांची डेव्हलपमेंट उत्तम होण्यासाठी त्यांनी जर ते वाकलं तर आपोआप त्यांना चांगली एनर्जी मिळते. म्हणून त्याचबरोबर ते विनम्रता शिकतात की नाही या माणसाचा असा मान ठेवायचा आहे आपल्याला. ही जी आपोआप त्याच्यातूनच माणूस घडतो. आणि हे जे डिप्रेशन म्हटले ते कशामुळे येते, ह्याच्यामुळे चाललंय. कोणाचं ऐकायचं नाही, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मला सगळं मी म्हणतो तशा गोष्टी माझ्या जीवनात घडल्या पाहिजे, हा हट्ट त्यातून निर्माण होतो. म्हणून विनम्रता आणि विनम्रता म्हणूनच शरणागती म्हटलंय. आणि म्हणून देवाचं मुलांना करायला सांगायचं आहे. काही लोकांना वाटतं की काय उगाच मुलांना लहानपणापासून देवाचं वेळ लावतात, नमस्कार करायला लावतात, त्यांची इच्छा नसली तरी आई तापते आणि त्याला डोकं टेकायला लावते, हे सगळं चुकीचं आहे असं म्हणणारा पण काही समाजात लोक आहेत. म्हणजे त्याच्या मागचं कारण आणि भावना काय ही लक्षात घ्या तुम्ही. त्या मुलांना त्यातून तुम्ही घडवणार आहात की तुम्हाला कसं वागायचं आहे आणि आपण कुठे कमी आहोत हे जाणीव जर लहानपणापासून आपल्याला होत राहिली तर आपल्या उगाचच वाटेल जशा अपेक्षा वाढत नाहीत की मला आयुष्यात हे मिळालंच पाहिजे आणि मग डिप्रेशन येत नाही. डिप्रेशनची मुख्य कारणं हीच आहेत की नको तेवढ्या अपेक्षा निर्माण होतात. ही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मला मिळाली पाहिजे. मला कुठची गोष्ट स्वकष्टानेच मिळवायचं हे शिक्षण तुम्ही मुलांना लहानपणापासून दिलं पाहिजे, तरच ते प्रयत्न करणार. आता आपण बघतो की अनेक श्रीमंतांची मुलं लवकर बिघडतात कारण पुढे ध्येय नाही आहे, सगळं तयार आहे, सगळं सहज मिळतंय, मग माणूस हालचाल करत नाही. आणि म्हणून काही गोष्टीची लहानपणापासून आपल्या मनाला संस्कार करणारे जे लोक आहेत त्या लोकांची समाजाला गरज आहे.
आणि दुसरं आता मागे एकदा सांगितल्याप्रमाणे परत सांगते, कारण समाजात हा मोठा प्रॉब्लेम म्हणून सांगा. घरात वयस्कर व्यक्ती असल्या तर काही लोकांना त्या जड वाटतात, पण आपली संस्कृती काय सांगते हे लक्षात घ्या, आणि का सांगते हे महत्वाचं. संस्कृती सांगते म्हणून अंधकरण करा असं मी नाही सांगत आहे तुम्हाला. त्याच्या मागचा हेतू लक्षात घ्या की ज्या वेळेला आपली वयस्कर माणसं घरामध्ये असतात तेव्हा तुमच्या घरामध्ये असलेले सगळे जे क्लेश आहेत, ताप आहेत, भोग आहेत, ती व्यक्ती ॲब्सॉर्ब करते. अशी समाजाची रचना आहे. जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला, जशी आई बाळाला काय तर झालं तर म्हणते की त्याला त्रास नको, मला त्रास झाला तरी चालेल, म्हणते नाही. तसंच घरामध्ये असलेली जी वयस्कर व्यक्तिमत्व असतात त्यांना आपल्या मुलांचं, अपत्यांचं, त्यांच्या नातवंडाचं, जे कोण घरात व्यक्ती आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, मला त्रास झाला तरी तसं झाला तरी चालेल अशी भावना त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात असते. हे सत्य लक्षात घे. हा निसर्ग आहे. हा निसर्ग आहे की आंतरिक भावना असते की यांना त्रास नको, माझं काय आता सगळं झालंय, मला त्रास झाला तरी चालेल. आणि या भावनेमुळे काय घडतं, विचारांचे तरंग याच्यात वातावरणात निर्माण होतात. त्यामुळे काय घडतं तर आपले क्लेश आणि भोग कमी होतात. म्हणून घरात म्हातारी माणसं तर कटकट करू नका, तुमच्या कटकटी वाढणार आहेत. तुम्हाला सेवा करायची, तुम्ही सेवा करायची. प्रत्येकाला आयुष्यामध्ये सेवाही करायलाच लागते. प्रत्येकाला कुणाची ना कुणाची तरी सेवा आयुष्यामध्ये करायला लागते. आणि म्हणून संत असं म्हणतात की देवाची सेवा करा म्हणजे कोणाची सेवा करायला लागत नाही. आणि हे सत्य आहे. हे सत्य आहे. जर तुम्ही स्वामींची सेवा करत राहिलात, स्वामी कार्य करत राहिलात, तर तुमच्या बाकीच्या जबाबदारी आपोआप कमी होतात. महाराज ते आपोआप दूर करतात. तुमच्या घरात आजारी व्यक्ती राहणारच नाही, ती सुखाने जगणारी व्यक्ती राहील. त्याचा आदर पण करा, हॉस्पिटलला न्या, आणा, अशा प्रकार घडणारच नाही. आपोआप सगळं सहजपणे होऊन जातो महाराजांच्या शक्तीने. आणि म्हणून सुरुवातीपासून गुरु कार्य करायची स्वतःला सवय लावणे. काम करा. कर्मयोगाला महत्व आहे, ज्ञानयोगाला महत्व आहे, भक्तियोगाला महत्व आहे. पैसे पण तुम्ही अर्पण केले पाहिजे समाजासाठी, ईश्वरी कार्यासाठी. मी असं नाही म्हणत आहे तुम्ही फक्त स्वामी समर्थ परिवाराला द्या. ज्या ज्या संस्था, ज्या ज्या चांगल्या संस्था धार्मिक कार्य करतायत, समाजासाठी काही देह झिजवणाऱ्या आहेत, अशा संस्थांना निधीची गरज आहे. निधीशिवाय शक्य नाही आहे सगळ्या गोष्टी. सगळीकडे पेमेंट करायला लागतं, सॅलरी द्यायला लागते, सेवक ठेवायला लागतात, सॅलरी द्यायला लागते, त्यांचं जेवण खाण करतात, सगळ्या गोष्टी, राहण्याची सोय करणे, पैसा लागणारच आहे. अशासाठी तुम्ही खर्च केल्यानंतर तुमचा कुठेतरी खर्च होणारा पैसा कमी खर्च होत नाही, हे पण लक्षात घ्या. अशी मंडळी मी आता या माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात बघितलीत म्हणून सांगते. जे जे लोक योग्य ठिकाणी दान करतात, जे जे लोक स्वामी समर्थ परिवारामध्ये कार्य श्रम करतात, जे जे प्रत्येक उत्सवाला उपस्थित राहतात, उत्सवामध्ये कार्य करतात, श्रद्धा ठेवतात, त्यांना बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटी राहत नाहीत. हे सत्य आहे की ईश्वराशी तुम्ही सख्य जोडलं की तुम्हाला इतर येणाऱ्या अनेक समस्यामध्ये तुम्ही कुठेतरी अडकून पडता, त्यातून तुम्ही बाहेर नाही पडू शकत. पण तुम्ही जर परमेश्वराची भक्ती करत असाल आणि परमेश्वरी कार्य करत असतात किंवा कार्य करणाऱ्या लोकांना तुम्ही आर्थिक मदत करत असाल, तरी तुमचा ईश्वर तुमची आपोआप काळजी घेतो आणि मग तुम्हाला कोणाची जास्त सेवा करायला लागत नाही. आणि म्हणून घरात असलेल्या, आधी पहिली सांगते, घरात असलेली म्हातारं माणसं तुमच्या आयुष्यातली दुःख स्वतःकडे शोषून घेतात. आणि म्हणून वडीलधाऱ्या माणसांचा मानपूर्वक जीवन त्यांना तुम्ही जगायला दिलं तर तुमचं आयुष्य नक्की उजळून निघेल. एवढं एकच आयुष्य नाही तर पुढचे अनंत जन्माची पुण्याही त्याच्यामध्ये आहे. हे सायन्स आहे आणि या सायन्सच्या आधारावरच आपली संस्कृती आहे, पहिलं लक्षात घ्या. कुठेतरी मोठे शोध लावले म्हणजे सगळं झालं नाही. शेवटी तुम्ही काय करताय, सगळं वातावरण शुद्ध असावं, हवा शुद्ध पाहिजे, अमुक तमुक, त्याच्यावर मोठे मोठे प्रकल्प आणि मोठे मोठे अभ्यास होतात. पण तुमच्या मनाची शुद्धता ही सगळ्यात महत्त्वाची आहे, तरच तुम्ही सुखी होणार आहे. आणि याच्याकडे मानसिक समाधान आणि मानसिक सौख्य या समाजाची गरज आहे. आणि त्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग.
तो मार्ग म्हणजे ईश्वरावर पूर्ण श्रद्धा, ईश्वर आहे याच्यावर श्रद्धा, त्या ईश्वराचा मी दास आहे आणि त्या ईश्वराला जे हवे त्याप्रमाणे म्हणजे सुखी व्हावे सारे जन, असं मला आयुष्य जगायचं असा निर्धार करून पावलं टाका. आयुष्य आनंदाने उजळून देईन सद्गुरू श्री स्वामी समर्थ.